श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज, जगत गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण। रामकृष्ण नामी उन्मनी साधिरी, तयासी लाधली सकळ सिद्धी। सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंच निवाले साधु संगे। ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, येणे दश दिशा आत्माराम। हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः, गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात प्रेम स्वरूपिणीं, नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परामूर्तिं देहक्षेत्र निवासिनीं, तुकाराम महाराज भक्तराज चतुष्टयं। संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। विश्वमौली विश्वसंत साधकांचे मायबाप, ज्ञान्यांचे राजे, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठ ग्रंथाचं चिंतन अधिक मासाच्या निमित्ताने आपण करत आहोत। क्रमाने आज आपल्या समोर अभंग उपस्थित आहे 16व्या क्रमांकाचा। हरिबुद्धी जपेतो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण। आपण रोजच चिंतन करत आहोत की हरिपाठ हा ग्रंथ नाम महात्म्य सांगण्याकरता प्रवृत्त झालेला आहे। कलियुगामध्ये परमात्मा प्राप्तीचं सर्वजन सुलभ असं साधन जर काय असेल तर ते भगवान परमात्म्याचं नाम आहे। ज्ञानेश्वरीमध्ये असे ओवी आहे, नामाच्या सहस्रवरी नावा या अवधारी, सजुनिया संसारी तारू झालो। भगवान अर्जुनाला सांगतात संसार हा समुद्र आहे आणि समुद्रातून जर आपल्याला पलीकडे जायचं असेल तर नावेचा आधार घ्यावा लागतो। आता ज्या नावेचा आधार घ्यायचा ती नाव म्हणजे आपण जी इथं पाहतो आपल्या भीमा नदीवर आपल्या गावाकडे जे नाव आहेत ती तेवढी नाव नसते। समुद्रामध्ये नाव मोठे असतात, एका एका नावेमध्ये 300 400 500 माणसं बसतात, इतक्या मोठ्या नावा असतात। बोलू नका, कोण बोलते माग? त्या ज्या नावा असतात त्या नावा अतिशय मोठ्या नावा असतात। त्याच्यामध्ये कितीही लोकच नाही, काही तर नावे अशा इतक्या मोठ्या आहेत की एक मोठं शहर त्या नावेमध्येच असतं। आपलं पुणे शहर जेवढं मोठं आहे तितकी मोठ्या नावा समुद्रामध्ये असतात। ज्ञानोबराय अर्थात भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये की हा जो संसार रूप समुद्र आहे या समुद्रातून तरुण जाण्याकरता भगवान सांगतात की नामाच्या सहस्रवरी, विष्णू सहस्रनामामध्ये भगवान परमात्म्याचं नाम आहे, त्याच्यामध्ये 1000 नावाचं चिंतन आहे देवाच्या। नामाच्या सहस्रवरी भगवान सांगतात की हजारो मी नाव धारण केलेले आहेत। कशा करता? तर संसार समुद्रामधून जीवाला तरुण जाता यावं याच्याकरता। म्हणून संसार सागरातून जर तरुण जायचं असेल तर नाम या नावेचा आश्रय घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। हे नाम कसं आहे? हे नाम अतिशय सुलभ आहे। तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी, सगळ्यात सोपं आहे। किंवा आजच्या अभंगामध्ये आपल्याला आलेला आहे वाचेसी सुलभ रामकृष्ण। रामकृष्ण हरी म्हणायला काही कष्ट पडतात का? काही कष्ट पडत नाही, अतिशय सुलभ आहे। अतिशय जरी सुलभ आहे तरी सुद्धा
ज्ञानोबा इथं सांगतात हरिबुद्धी जपेतो नर दुर्लभ. इतकं सुलभ असून सुद्धा जप करणारा दुर्लभ आहे. नाम अतिशय सुलभ आहे. नामा इतकं सुलभ कलियुगामध्ये कुठलंच साधन नाही. आणि इतकं सुलभ साधन असतानाही लोकांची नामाकडे प्रवृत्ती नाही, ही जीवाची खूप मोठी शोकांतिका आहे. एके दिवशी बोललो होतो की भजन करा म्हटल्यानंतर आपण भजन करत असतो. ते भजन मला नाही वाटत की तंबाखू जितके आवडीने आपण चघळतो तितके आवडीने भजन म्हणतो म्हणून. खरं तर भजनाची गोडी निर्माण झाली पाहिजे. ज्ञानोबांनी तर सांगितलंय हरी बुद्धी जपेतो नर दुर्लभ. आता काही पायऱ्या आहेत, त्याला कक्षा म्हणतात. पहिली नामस्मरणाची कक्षा आहे आपल्या वाचेने नामस्मरण करणं. आपल्याला वाचायला सवय लागली पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की वाचेतलं नाम फक्त वाचेत राहता कामा नये, ते मनात गेलं पाहिजे, मनाने नामस्मरण झालं पाहिजे. याच्या पुढची कक्षा आहे की फक्त मनातच नामस्मरण राहून चालत नाही, ते बुद्धीमध्ये गेलं पाहिजे. म्हणजे बुद्धीने निश्चय केला पाहिजे, आपलं चिंतन होऊन गेले माग. आणि बुद्धीमध्ये राहून चालत नाही, ते चित्तामध्ये गेलं पाहिजे. चित्ताचं काम आहे चिंतन करणं. करतो विस्तार थोडा ऐका. पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की नामस्मरणाची सवय आपल्या वाणीला लागली पाहिजे. येता जाता उठता बसता काहीही करताना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सवय लागली पाहिजे. आळंदीला एक विद्यार्थी, त्याच्या मुखातून रामकृष्ण हरी शिवाय तुम्हाला दुसरा कोणता शब्द कधीच ऐकायला मिळणार नाही. तुम्ही कधीही जा, त्याला रात्री उठवा, सकाळी भेटा, दुपारी भेटा, संध्याकाळी भेटा, गप्पा कोणाबरोबर तो मारतच नाही. मारायचं झालं तर प्रमाण म्हणणार, गाथ्यामध्ये जे प्रमाण आले ते प्रमाण म्हणणार. काय खानाखुणा करणार, दुसरा शब्दच तोंडातून काढणार नाही. रामकृष्ण हरी एवढंच, त्याचं नावच रामकृष्ण हरी पाडले सगळे. कारण रामकृष्ण हरी शिवाय तो दुसरं काहीच म्हणत नाही. त्याचं झालं हो, पण आपलं काय? आपल्या वाणीला अशी सवय लागलेली असते, आम्ही सांगतो की आपण शिवी कधी देऊन जातो हेही आपल्याला कळत नाही. म्हणजे आपण शिवी देतो हेच आपल्याला कळत नाही. महत्वाचं म्हणजे देवराम बाबा एक उदाहरण सांगत असतात. ते जर तारीख घ्यायला आला, म्हणजे कीर्तनात सांगितलं तुम्ही उदाहरण, तारीख घ्यायला आला, तारीखच शिल्लक नव्हती. धती जायला म्हणला, तारीखच नाही, डायरेक्ट शिवी देऊन टाकली त्याने. पण त्याची शिवी एवढी तोंड वळणी पडली होती, अंग वळणी पडली होती की ती याला शिवी म्हणतात हेच त्याला कळत नव्हतं. दुसऱ्या वर्षी महाराजाकडे गेला, तारीख शिल्लक नव्हती, धते जायला म्हणलं. हे वर्षी तारीख नाही. परत तारीख शिल्लक नसल्यावर धते जायला म्हणतोय, काय अडचण नाही. एक वर्षी तारीख सापडली, धते जायला घावली की तारीख म्हणला. म्हणजे आपल्या वाणीला, अहो तुम्ही इथं माझ्या समोर बसून आता हसताय, पण उद्या तुम्ही इथं बसले की तुमच्या बी तोंडातून शिवे निघतात हे तुम्हालाही कळत नाही. असं काय होतं? कारण आपल्या वाणीला तशी सवय लागलेली. म्हणून ही सवय मोडून आपल्याला मुखाने रामकृष्ण हरी, काय जे नाव तुम्हाला आवडत असेल ते, नामाचा आग्रह नाही, पण एकच नाव धरायचं मी तुम्हाला सांगितलं, कुठलं तरी एक नाव. आता हे वाणीमध्ये बसलेलं नाम फक्त वाणीमध्ये असून चालत नाही. नाही तर असं कबीर महाराजांचा एक दोहा आहे, मारा तो कर्मे फिरे मन फिरे चहुदिशे, असं वर्णन आहे. आता सगळा तो आठवणार नाही. हातामध्ये नामस्मरण माळा फिरते, तोंडाने रामकृष्ण हरी म्हणतो, पण मन मात्र जाग्यावर नाही. त्या नामस्मरणाला काहीच किंमत नाही. लोकांना वाटतं काय नामस्मरण चालले, काय नामस्मरण चालले, हातात माळ, तोंडाने रामकृष्ण हरी म्हणतो, सगळं ठीक आहे, पण मनामध्ये त्याचं चिंतन दुसरं चाललंय. म्हणून वाणीतलं नामस्मरण मनामध्ये गेलं पाहिजे. ऐका, वाणी, वाचा हे कर्मेंद्रिय आहे आणि कर्मेंद्रियापेक्षा ज्ञानेंद्रियाला प्राधान्य जे असते. तसं तर वाणीचा विचार करताना वेदांताने वाणी हे कर्मेंद्रिय म्हणूनच सांगितलेलं आहे आणि वाणी हे ज्ञानेंद्रिय म्हणूनही सांगितलेलं आहे. वाणी बोलायचं काम करते म्हणून तिला कर्मेंद्रिय म्हणतात आणि त्याच वाणीमध्ये असलेली जीभ ती रसाचं ग्रहण करते म्हणून तिला ज्ञानेंद्रिय सुद्धा म्हटलेलं आहे. वाणी उभयेंद्रियात्मक आहे, वाचा त्याला उभयेंद्रिय म्हणतात. मग हे नामस्मरण
वाणीने होतं म्हणजे वाणीने क्रिया होते. क्रियेपेक्षा मानस पूजेला खूप महत्व आहे. म्हणजे 8 तास जर तुम्ही रामकृष्ण हरी म्हणत असाल आणि तुमचं मन जर जागेवर नसेल तर 15च मिनिटं तुम्ही मानस पूजा करा. त्या 15 मिनिटात केलेल्या मानस पूजेत पुण्य इतकं आहे की तुम्ही दिवसभर जे काही नामस्मरण करता मन न लागता त्या नामस्मरणा इतके 15 मिनिटाच्या मानस पूजेत ताकद आहे. काय नाही, स्नान सुद्धा करायचं नाही, काय नाही, निवांत उठल्या उठल्या बसायचं. जो तुम्हाला कोणता देव आवडत असेल त्या देवाला तुम्ही उठवायचं म्हणजे बसल्या बसल्याच डोळे लावून घ्यायचे. अशी मनातली मनात कल्पना करायची, आपण आता देवाला उठवतोय, आपण आता देवाला स्नान घालतोय, आपण आता देवाला कपडे घालतोय, आपण आता देवाला काय दागिने घालतोय, आपण देवाला आता प्रसाद चढवतोय, आपण देवाला देवाची काय आरती करतोय. अशी आपण जर सवय लागली, त्या मानस पूजेमध्ये एवढी ताकद आहे. मानस पूजेने भगवान लवकर प्रसन्न होतात. एक कंजूस माणूस होता, अति मक्खीचूस, तुपात पडलेले मासे चोकून खाणारा. एका साधूकडे गेला आणि साधूकडे गेल्यानंतर साधूला सांगितलं की मला असं वाटते परमार्थ घडावा, पण माझी अशी इच्छा आहे की एकही रुपया खर्च न होता मला परमार्थाची काहीतरी तुम्ही साधना सांगा. आता ते साधूच होते. सांगितलं काय नाही, तुला साधना आहे. काय साधना आहे? मानस पूजा करायची रोज. 1 रुपयाचा तुला खर्च नाही. त्यांनी सांगितलंच होते, मला 1 रुपयाचा सुद्धा खर्च होता कामा नये आणि मला काहीतरी अशी पूजा सांगा. त्याने सांगितलं अशी मानस पूजा आहे. काय तुला जो देव आवडतो तो देव तो मनामध्ये आणायचा. आणल्यानंतर त्याला स्नान, मी आता तुम्हाला जे सांगितले ते सगळ्या क्रिया करायच्या. आणि तुला काय प्रसाद ठेवायचा तो तुझ्या ह्याने ठेवायचा. तो मला खरोखरीचा नाही, मनाने ठेवायचा. झालं. मग तो काय त्याने पहिल्या दिवशी असं ठरवलं की आपण देवाला रोज खीर करायची. मनाने आता मानस पूजा करायची म्हणल्यानंतर काय अडचणच नाही, खीर करायची. झालं. त्याचं रोज नित्यनेम चालू झाला. सकाळी उठल्यानंतर उठून अंथरुणामध्ये बसायचा. बसल्यानंतर सकाळी डोळे लावून घ्यायचा. मस्त मनामध्ये आपण जो परमात्म्याचं काही इष्ट दैवत आहे त्याचं तो चिंतन करायचा. चिंतन करता करता त्या देवाला उठवायचा, त्यांना स्नान घालायचा, भगवान परमात्म्याला कपडे घालायचा, भगवान परमात्म्याचे सगळे काही अलंकार दागिने वगैरे घालायचा, सगळे आरती वगैरे करायचा. आणि सगळं प्रसाद ठेवताना मग ती वाटीभर खीर त्याची रोजची ठरलेलीच मनाने करायची ती ठेवायची समोर. असं त्याचं 12 वर्ष चाललं होतं. कुठलीही साधना जर नियमाने करत राहिलो तर आपल्याला लवकर सिद्धी प्राप्त होते. नियमाने घडली पाहिजेत. 12वं वर्ष संपतच होते, एकच दिवस राहिला होता आणि त्याची मानस पूजा चालू होती. मानस पूजेमध्ये खीर करता करता त्याच्याकडून साखर जास्त पडली. मनानेच नाही, काही खरोखरीच काहीच नव्हतं त्याच्यामध्ये, पण ती खीर करताना साखर जास्त पडली. आणि साखर जास्त पडल्यावर त्याच्या असं लक्षात आलं की आपल्याकडून साखर जास्त पडली, म्हणून त्याने साखर काढण्याकरता खिरीत हात घातला. चरित्र आहे साधू संतांचे वर्णन केलेले. आणि जसा त्याने खिरीमध्ये हात घातला तसा देवाने हात पकडला खरोखरीचा. म्हणजे मूर्खा, तो 1 रुपया कधी खर्च केला नाही, मनाने सगळं करतोय. मनाने पडलेली साखर तेवढी तुला सहन व्हायना का काय? खरोखरी तर काय दिलंच नाही. मानस पूजा त्याने केली तर भगवान परमात्म्याने हात पकडला. आपल्याला रस्त्यावर इकडे तिकडे जायचं तर म्हणलं माणसं हात पकडत नाहीत आपली इतकी लेवल भारी मानस पूजी ताकद आहे. म्हणून वाणीतलं नाम मनामध्ये गेलं पाहिजे. मनाला सवय लागली पाहिजे. मनाला सवय लागल्यानंतर काय होतं तुम्हाला सांगितलं की संसार बाहेर राहत नाही हो, संसार मनात राहतो. पंचदशीमध्ये 2 प्रकारच्या सृष्टीचं वर्णन आहे. ईशेनापि जीवेन सृष्टम द्वैतम विविच्यते विवेको सती जीवेन हेव बंध स्फुटी भवेत्. ईश्वराने निर्माण केलेले एक जगत आहे आणि जीवाने निर्माण केलेलं जगत आहे. ऐका, ईश्वराने निर्माण केलेल्या जगामध्ये आपल्याला कुठलाच बदल करता येत नाही. आपल्याला जीवाने निर्माण केलेल्या जगामध्ये बदल करता येतो. त्याच्याकरता त्यांनी असं उदाहरण दिलेलं आहे तिथं, पितृजन्या भर्तृभोग्या यथा योषित तथेष्यता. वडिलाने मुलीला जन्म दिलेला असतो आणि वडिलाने मुलीला जन्म दिल्यानंतर ती मुलगी ज्यावेळेस उपवर होते त्यावेळेस सगळे काही नियम बघून मुलीचं लग्न जमवलं जातं. लग्न जमवल्यानंतर ज्ञानोबा सांगतात, आपणच विण देविता की ममन म्हणे पिता तो सुटे की प्रत्येक रहता जावाई शिरके. जावाई शिरके म्हणजे शिरके आडनावाचा नाही, तिथं शिरतो.
या वडिलांनी मुलीला जन्म दिलेला असतो, लहानाची मोठी केलेली असते, तिला शिक्षण दिलेलं असतं, तिला पाहिजे ते कपडे दिलेले असतात, आताच्या काळात पाहिजे तो मोबाईल दिलेला असतो, तिला पाहिजे तर स्कूटी दिलेली असते. आताच्या काळात काय हे सगळे प्रकार चालू आहेत. सगळे लाड केलेले असतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आई वडिलांचं मुलीवर लक्ष असतं. मुलगी काय करते काय करत नाही, लक्ष नसलं तर लक्ष असावं, हे सगळं करतात घरचे. पण ज्या दिवशी लग्न होतं त्या दिवशी पाणीग्रहणाचा विधी असतो. माझी लक्ष्मी स्वरूप असलेली कन्या मी या विष्णू स्वरूप असलेल्या वराला अर्पण करतो, असं तिथं संकल्प सोडावा लागतो. तुम्ही सोडलाय बऱ्याच जणांनी. काय होतं त्याच्यामध्ये? संकल्प सोडण्यामध्ये असं होतं, तो संकल्प इतका खतरनाक असतो. आतापर्यंत इतक्या आसक्तीने, इतक्या ममतेने, इतक्या प्रेमाने वाढवलेली जी मुलगी आहे, त्या मुलीची आसक्ती म्हणजे आयुष्यभर संपते असं नाही. पण ज्ञानोबा सांगतात की आता तुम्ही तिची पहिल्या इतकी काळजी करत नाही, आता तिची काळजी करणारा दुसरा कोणीतरी, आमच्या बाबांचा शब्द उपटसुंबे असतो पुढे त्याच्या हातात दिलेले असते ना त्याला. म्हणजे काय? पंचदशीने असं उदाहरण दिलेले, पितृजन्या भर्तृभोग्या यथा योषित तथेष्यता. जगत देवाने निर्माण केले हो. मुलीला जन्म कोणी दिलाय? वडिलांनी दिलाय. पण मुलीचा भोग कोण घेतो? तिचा पती घेतो. कशा करता उदाहरण आहे? जगत ईश्वराने निर्माण केले, पण ईश्वराने निर्माण केलेला जगाचा भोग तुम्ही आम्ही घेतो, हे सांगायचे महत्वाचं. ऐका, ईश्वराने निर्माण केलेलं जगत माणसाला सुख दुःख देऊच शकत नाही, त्याच्यामध्ये ताकदच नाही. ती जगामध्ये जीवाला सुख दुःख देण्याची ताकदच नाही. ऐका, आपल्याला समजा कुणाचं असं होऊ नाही, पण तरुण वयामध्ये एखाद्याचं कुटुंब वारलं, असं होऊ नाही पण समजा वारलं, कल्पना करा. वारल्यानंतर दुःख कुणाला होतं? सगळ्यात जास्त दुःख पतीला होतं. दुःख होण्याचं काय कारणच नाही ना. काय कारण आहे? अहो, स्त्री जात काय जगातली सगळी संपली का त्याची बायको मेली म्हणजे? नाही ना. काय सांगायचं लक्षात घ्या, ईश्वराने निर्माण केलेली जी सृष्टी ती माणसाला सुख दुःख देत नाही. कालच मी उदाहरण देऊन गेलो तुम्हाला की लग्नाच्या अगोदर काय संबंध नसताना काही वाटत नाही, लग्न झाल्यावर तिचं अर्ध डोकं दुखायला लागलं की याचं पूर्ण डोकं दुखतं. का? ईश्वराने निर्माण केलेली लग्नाच्या अगोदर पण होती, लग्नानंतर पण आहे. पण लग्नानंतर काय झालं? जीवाने एक नवीनच सृष्टी निर्माण केली की ही माझी पत्नी आहे, हे सांगायचे वेदांताला. म्हणजे मन जोपर्यंत एखाद्या वस्तूची, एखाद्या पदार्थाची अपेक्षा, आसक्ती, प्रेम, ममता धारण करत नाही, तोपर्यंत जगातली कुठलीच वस्तू आपल्याला सुख दुःख देऊ शकत नाही. हा माझा मोबाईल आहे, खतरनाकच आहे दिसायला, आवाज गेले मोठा डीजे सारखाच. हा मोबाईल आता माझा आहे. हा मोबाईल समजा फुटला, फुटणार नाही पण फुटला, बंद पडला, याचं दुःख तुम्हाला होईल का मला होईल? तुम्हाला काय दुःख व्हायचं कारणच नाही ना. हे मला दुःख होईल. आणि कल्पना करा, हा मोबाईल मी तुम्हाला विकला, समजा मी विकला म्हणजे बळच नाही, तुम्ही घेतला माझ्याकडून विकत आणि तुमच्याकडे गेल्यावर तो फुटला, आता दुःख होईल का सुख होईल? काय होईल? सुखच होईल. हा, दुःख होईल. असं का झालं? माझ्याकडे असताना, अहो ईश्वराने निर्माण केलेला मोबाईल माझ्याकडे असताना सुद्धा मोबाईलच आहे, तुमच्याकडे गेल्यानंतर सुद्धा मोबाईलच आहे. पण मी तुम्हाला दिला म्हणजे याच्यातली माझी आसक्ती मी काढून घेतली आणि तुम्ही तुमची आसक्ती ठेवली. ही जीवाने निर्माण केलेली सृष्टी आहे. आणि मग असं आहे, बंधाय विषयासक्तम मुक्तये निर्विषयम स्मृतः मनयेव मनुष्यानां कारणम बंध मोक्षयोः. योग अष्टकामध्ये असं वर्णन आहे, माणसाला संसारात बांधणारं दुसरं तिसरं कोणी नाही. माणसाला संसारात बांधणारं मन आहे, मन. ते डोंगरेजी महाराजांच्या भागवतात एक कथा सांगितली त्यांनी. नदीच्या कडेला हिवाळ्याचे दिवस होते, शेकत बसले होते माणसं, दोघ जण मित्र होते. नदीच्या कडेला त्यांना नदीत काहीतरी काळं दिसलं वाहत येताना. मित्र म्हणला, ही घोंगडी दिसती, कामाली ना आपल्या, वाळं टाकू, उद्या दिवसभर वाळत, उद्या संध्याकाळी चाला म्हणजे आपल्याला शेकायचं कामच नाही, पांघरून घ्यायचं, निवांत पडायचं. घोंगडी आहे असं समजून त्याने नदीत उडी मारली. नदीच्या त्या घोंगडीच्या जवळ गेला. घोंगडीच्या जवळ गेला म्हणजे घोंगडी समजून ती घोंगडी नव्हती, ते होतं अस्वल. आणि जसं याने घोंगडीला धरलं म्हणजे त्या अस्वलाला धरलं. आता अस्वल मी वाचायला प्रयत्न करतच होता ना. अस्वलाने यालाच मिठी घातली गळ्यामध्ये. जशी याला गळ्यामध्ये मिठी घातली तसा तो बुडायला लागला. आणि मग घाटावरचा मित्र, आता त्यांनी ते हिंदीत कथा सांगितली, अरे कंबल को छोड़, तू निकल बाहर, तू बाहर निकल.
तो म्हणायला लागला, मैं कंबल को छोड़ रहा हूं लेकिन कंबल ही मुझे नहीं छोड़ रही. मी ह्याला सोडायचा प्रयत्न करतो पण हेच मला सोडत नाही. हे काय त्या घोंगडीचं उदाहरण नाही, हे आपलंच उदाहरण आहे. बरेच माणसं म्हणतात, आम्हाला पण वाटतं पंढरपूरला या वारीला बरं का, पण सुटत नाही, संसार सोडत नाही. आता संसाराने तुला धरले का, तो संसाराला धरले. म्हणून नामस्मरण मुखातलं मनात गेलं पाहिजे. मनाने नामस्मरण, मग काय होणार आहे, आता कोठे दावे मान म्हणे हे राम झाले, म्हणे हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासुनी कैसे निवृत्तीसे आली. पुढे येणारच आपल्याला पुढच्या चरणामध्ये. वाणीतलं नाम मनात गेलं पाहिजे आणि नुसतं मनात जाऊन चालत नाही, कारण मन हे कल्पना करणार आहे. मनाचा असा स्वभाव, जिथं बरं वाटत तिथं मन रमतं. बघा बाजारला गेलं काय, डोंगराचा खेळ चालू असलं की माणसं तिथं डोकून बघतात, काय घेणं देणे का, काय नाही, थोडं बरं वाटतं म्हणून थांबतात. अजून पुढे तो कपड्याच्या दुकानात गेले की ती पुढं कपड्याच्या जाहिरातीसाठी त्यांनी सगळे कपडे लटकावले असतात, काय पुतळे केलेले असतात, त्याला ती कपडे घातलेले असतात. माणसं तिथंच तासन तास बघत उभा राहतात. का, मनाचा असा स्वभाव आहे, जिथं बरं वाटतं तिथं मन चिकटतं. ज्ञानोबा सांगतात, या मनाचे एक निके जे देखिल्या गोडीची आठाया सोखे, म्हणून अनुभवाचे कौतुक सुखे दावीत जायचे. ज्ञानोबा सांगतात या मनाचा एक चांगला स्वभाव आहे. परमार्थ करता सांगतात ते काय स्वभाव आहे, देखिल्या गोडीची आठाया सोखे, त्याला जिथं गोड वाटत ते तिथं सोकत मन सोबत. ज्ञानोबा सांगतात मनाचा जर हा स्वभाव आहे तर त्याचा उपयोग करून घ्या ना. काय करा, मनाला तुम्ही देवाच्या सुखाच्या विषयीची गोडी दाखवा. देवाच्या सुखाची तुम्ही मनाला गोडी दाखवली की मन तुमचं पुन्हा इथून हलणारच नाही. देखील तुमचे चरण निवांत राहिले मन. म्हणून कशा करता, मनात राहता का कामाने. मनात राहिलं तर काय गडबड आहे, मनाला आता बरं वाटतंय हो, पण इथून बाहेर गेलं किंवा अधिक मास संपला, अधिक मासात बरं वाटतंय, चला 15-20 दिवस झाली, माणसं गडबडीत जेवतात, लवकर प्रवचन चालू होईल, चला गोडी लागली मनाला. पण आता हे वातावरण तवर गोडी, हे वातावरण संपल्यावर, चोपल्यावर, हॉटेल चालू झाल्यावर आपण का आता इथंच बसणार आहे काय झाल्यावर आपलं, मग तिकडे चावाटा आपला चालू होणार. काय माझ्या तुम्हाला सांगा, ह्याच्यातले म्हणजे समजून घ्या तुम्ही, काळ्या पिशवीत आता जास्त खाली येत नाही. मनात असं आता हे वातावरण आहे म्हणून मनाला हे आता गोड वाटते, पण वातावरण बदललं की मनाला गोडी दुसरी निर्माण होऊ शकते. आणि दुसरी गोडी निर्माण झाली की पहिल्या केल्यावर सगळं पाणी फिरलं. म्हणून मनामध्ये जे आहे ते बुद्धीत उतरलं पाहिजे, बुद्धीने निश्चय केला पाहिजे. आपण बोलतो बुद्धी निश्चय आत्मज्ञान दृश्यते त्वकरया बुद्धया सूक्ष्मया सूक्ष्मदर्शी उपनिषद बोलतं. बुद्धीने निश्चय केला की मग आता मन हालणे भानगड नाही. ऐका, बुद्धीने निश्चय केला मन हालत नाही, पण भक्तीला हे मान्य नाही. भक्तीला असं मान्य आहे की ऐका, मग मन जर नाही हललं तर ते परमात्मा स्वरूप झालं. बुद्धी हलत नाही म्हणजे परमात्मा स्वरूपाच्या आकाराची झाली, आणि परमात्मा स्वरूपाच्या आकाराची झाली म्हणजे द्वैत संपलं. आणि जिथं द्वैत संपतं तिथं पुन्हा भक्ती करता येत नाही. म्हणून असं वर्णन आहे की भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. भक्ती करता जे द्वैताची कल्पना संत महात्म्यांनी भगवत भक्तांनी केलेली आहे ती अद्वैतापेक्षा काही पटीने सुंदर आहे. ज्ञान स्वरूप झाल्यानंतर तिथं गोडी नाही हो. ऐका, साखर व्हावं का मुंगी होऊन साखर खावं. साखर झाल्यावर काय फायदा आहे. साखर स्वरूप झालं म्हणजे गोड झालं, ती गोडी साखरेलाही कळत नाही, साखर खाणारा दुसरा कोणी नाही अशी कल्पना करा. साखर होण्याला किंमत नाही. साखर होणं म्हणजे बुद्धी परमात्मा स्वरूप होणं, आणि मुंगी होऊन साखर खाणं म्हणजे परमात्मा स्वरूपाची अवस्था प्राप्त करूनही भक्ती करण्याकरता शिल्लक राहणं. याच्याच बाबतीतले उद्गार आपण पाहून आलो. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त. देव तुकाराम महाराजाला देत होते ना ब्रह्मज्ञान. तुकोबाराय म्हणले नको. नको म्हणले म्हणजे ऐका, आता हे निषेध तुकाराम महाराजांनी केला म्हणजे प्राप्तीपूर्वक निषेध आहे. कारण तुकाराम महाराजांना मोक्ष त्यांच्या घरी पाणी पारायला येतो का म्हणे, मोक्ष कामारी हे दासी. तुकोबाराय सांगतात मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी. तुकोबाराय आमच्या घरी दासी म्हणून कामाला आहे मोक्ष. तुकाराम महाराज सांगतात मोक्ष नको आहे आम्हाला, मग आम्हाला भक्ती द्या. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविना नाही समाधान. भक्तीमध्ये काय आहे, भक्तीमध्ये ऐका संसाराचं द्वैत मनात नाही, पण भक्ती करता परमात्मा आणि भक्त हे जे काय द्वैत आहे हे द्वैत अतिशय सुख देणार आहे.
म्हणून आपण बोलून आलो घेईन मी जन्म यासाठी देवा तुकोबाराय सांगतात आम्ही मेलो तरी कोणा जन्म घेणार का? कारण हे जे सुख आहे, तुकाराम महाराजांचा एक गोड अभंग आहे. आम्हाला 4थ्या वर्षाला परीक्षेला अभंग होता संस्थेमध्ये. आता 4थं वर्ष सुरू झालं, आता म्हणजे कार्तिकी वारी झालं, वर्ष आळंदीचं चालू होतं. 3रं वर्ष संपूर्ण विद्यार्थी 4थ्या वर्षात गेले. मग 4-5 श्लोक ओव्या आणि काही श्लोक प्रवचन करायला, म्हणजे कधी करायचं असतं, 5 वर्षांनी करायचं असतं. कोजागिरी पौर्णिमा झाली की दुसऱ्या दिवशी कीर्तनाच्या प्रवचनाची परीक्षा चालू होतात. त्याच्यात मग 5 अभंग देतात आणि 2-3 ओव्या आणि 1-2 श्लोक देतात. अभंगावर कीर्तन बसवायची, वर्षभरात बसवायची टासनं, आणि ओव्यावर श्लोकावर प्रवचन बसवायची. आणि नंतर मग परीक्षेला ते चिठ्ठ्या केलेल्या असतात 5 अभंगाच्या. ते परीक्षेत 4-5 असे लाईनीत बसलेले असतात, त्यांचे तिचे वह्या ते सगळं घेऊन कुठं चुकतोय काय, कीर्तनाच्या परीक्षेमध्ये स्वर कसा चुकतोय, याचं व्याख्यान कसं आहे, गुतत बोलतोय का, फास्ट बोलतोय का, अगदी व्यवस्थित बोलतोय, कंबर कशी बांधतोय, हे सगळं बघितलं जातं तिथं ते. आणि मग ते परीक्षा असते, तर परीक्षेला अभंग होता आम्हाला तो. भक्ती प्रेम सुख नेनवे अनेका, पंडित वाचका ज्ञानी असी, आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ त्या. तुकोबारायांचा अभंग आहे. भक्ती प्रेम सुख नेनवे अनेका. तुकाराम महाराज सांगतात हे भक्ती प्रेमाचं सुख अनेकांना कळत नाही. अनेकांना म्हणजे संसारिकातले नाव नाही घेतली, ऐका, संसारातल्या लोकांना कळणार नाही याच्यात नवल नाही. मग परमार्थाच्या प्रांगणामध्ये वागणारे जे जे आहेत, पंडित, वाचक, ज्ञानी, आत्मनिष्ठ, जीवनमुक्त, यांची नाव घेतलेत, यांना सुद्धा भक्ती सुख कळत नाही. पंडित म्हणजे कोण? पंडित म्हणजे उत्तरेमध्ये कथा करणाऱ्याला पंडित म्हणतात. किंवा तुम्ही जर पुण्याला गेला असाल तर पुणे विद्यापीठ, त्याचं नाव आता बदलून सावित्रीबाई फुले विद्यापीठ झाले. तुम्ही त्या सावित्रीबाई फुले विद्यापीठातून आत प्रवेश करताना कमानीवर बघायचं, त्या पुणे विद्यापीठाचं ब्रीद वाक्यच आहे यत् क्रियावान स पंडितः, असं तिथे लिहिलेलं आहे. म्हणजे बोलणारा पंडित म्हणत नाही, जसं सांगितलंय तसं जो वागून दाखवतो तो पंडित आहे, असं पुणे विद्यापीठाचं ब्रीद वाक्य तिथे लिहिलेलं आहे. पंडिताची गीतेमध्ये 4 ठिकाणी व्याख्या आहे. अशोचा ननोशोचस्तव प्रज्ञावादांश भाषेचे गतासून गतासूंश नानुशोचंती पंडिताः. पंडित त्याला म्हणतात आपल्या जीवनामध्ये आलेले सुखाचे प्रसंग किंवा दुःखाचे प्रसंग किंवा आपल्या जीवनातल्या गेलेल्या वस्तू, काय आलेल्या वस्तू, त्याच्याविषयी शोकही करत नाही, सुखही मानत नाही, दुःखही मानत नाही, त्याला म्हणावं पंडित. 4 व्याख्या आता श्लोक माझ्या ध्यानात पण आहेत, ऐका. तुकाराम महाराज सांगतात पंडितत्वाची भला नित्य भजे जो विठ्ठला, जो भगवान परमात्म्याची उपासना करतो तो पंडित. आणि पंडित शब्द म्हणजे आमच्यासारखे ग्रंथ पाठ करून लोकांना सांगणारे पंडित, यांना सुद्धा भक्ती सुख कळत नाही. यांना सुख कळतं आमच्यासारख्याला कशाचं? कथा झाल्यावर तुम्ही जे पाकिट देता तेवढं सुख आहे आम्हाला, बाकी काय सुख आहे? तुकाराम महाराज सांगतात यांना भक्ती सुख कळत नाही. पंडिता वाचका, वाचक म्हणजे ग्रंथ वाचणारे, ज्ञानेश्वरी गाथा वाचणारे, किंवा वाचक शब्दाचा अर्थ असा आहे कथा सांगणाऱ्याला सुद्धा कथा वाचक म्हणतात. आम्ही बी करतो ना भागवत कथा, आम्ही बी त्यातच आलो. वाचकाला सुद्धा तुकाराम महाराज सांगतात भक्ती प्रेम सुख कळत नाही. पंडिता वाचका ज्ञानी असी, ज्ञानी लोकाला, ज्ञानी म्हणजे इथं अपरोक्ष ज्ञानी घ्यायचे नाही तर परोक्ष ज्ञानी घ्यायचे. परोक्ष म्हणजे ही वस्तू आहे असं ज्ञान झालेलं आहे, पण ती वस्तू अजून प्राप्त झाली नाही, त्याला म्हणायचं परोक्ष ज्ञान. आणि अपरोक्ष ज्ञान म्हणजे काय? ही वस्तू अशी आहे ते त्याला प्राप्त झालेली आहे, त्याला म्हणतात अपरोक्ष. म्हणजे चौफला आपल्यापासून परोक्ष आहे आणि मंदिर आपल्यापासून अपरोक्ष आहे. शब्द थोडे बघा. किंवा अजून बोलायचं झालं तर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असे थोडे जाड शब्द वापरल्या डोक्याला ताण पडतो म्हणून मी टाळतोय मुद्दाम. प्रत्यक्ष म्हणजे समोरचं, हो, त्याला वेदांतामध्ये अपरोक्ष असा शब्द आहे. आणि अप्रत्यक्ष म्हणजे लांबचं, आपल्या समोर नसलेलं, त्याला वेदांतामध्ये परोक्ष असा शब्द आहे, लांब असलेलं. तर तिथं ज्ञान या शब्दाचा अर्थ आहे परोक्ष ज्ञानी, शब्द ज्ञानी, त्यालाही भक्ती प्रेम सुख कळत नाही. पुढे सांगितले आत्मनिष्ठ जरी, आत्मनिष्ठ म्हणजे ते ब्रह्म मीच आहे, मी वासुदेव तत्वता असं जो चिंतन करतोय त्यालाही भक्ती सुख कळत नाही. जीवन मुक्त आहे, त्याला कुठलं कर्तव्य राहिलं नाही, आत्मस्वरूपाची प्राप्ती झालेली आहे. कुठेही बसतो जडवत, उन्मत्तवत, पिशाचवत, बालवत, लहान मुलासारखं त्याचं कर्म चालतं. लहान मुलासारखं म्हणजे त्याला कळत नाही असं नाही. लहान मुलाला बघा तुम्ही, मारलं तरी ते तेवढ्यापुरतं थोडं रागावतं, पुन्हा अधिक 2 मिनिटं झाली की पुन्हा आपल्याच गळ्यात येऊन पडतं लहान मुलाला. तसं महात्म्याचं जीवन असतं. कोणी काय म्हणलं कोणाला काय बोलणे नाही. महात्मा म्हणजे बघा तुम्ही, लहान मुलाचं मन इतकं निरागस असतं की आपण त्याला कानाखाली जरी 2-4 मारल्या तरी 2 मिनिटांनी पुन्हा ते आपल्याच गळ्यात येऊन पडतं. हे जर आपण मोठ्या माणसाला केलं तर 2 मिनिटं काय, आयुष्यभर आपलं तोंड मागणार नाही एखादा.
मला मारलं, चार चौघात मारलं. हो, लहान मुलाचं तसं नाही. लहान मुलाला मारलं की लगेच 2 मिनिटात लगेच कडे बसतो. महात्म्याचं जीवन तसे. त्याला महात्म्याला तुम्ही कितीही बोला, महात्म्याला तुमच्याविषयी काहीच वाटत नाही. का? कारण महात्म्याचं मन जगाकडे लागलेलंच नसतं. महात्म्याचं मन आत्मस्वरूपामध्ये असतं. सुखदुःखाचं ग्रहण करण्याकरता, अंतःकरणामध्ये द्वेष ठेवण्याकरता मन तिथं गुंतलं तर पाहिजे ना. महात्म्याचं मन तिथं गुंतलेलं नसतं. आणि म्हणून माझं चिंतन हे चाललंय की मनातलं नामस्मरण बुद्धीमध्ये गेलं पाहिजे. बुद्धीने निश्चय केला पाहिजे. आणि बुद्धीने निश्चय केल्यानंतर फक्त निश्चय करून चालत नाही, त्याचं नेहमी चिंतन व्हावं लागतं. त्याच्याकरता ते चित्तात जावं लागतं. चित्त ते चिंतन कल्पनेची धाव आपण प्रमाण देऊन आलो. आपण बघा, मी तुम्हाला सांगितलं होते की एकाच अंतःकरणाचे मन, बुद्धी, चित्त आणि अंतःकरण अहंकार एक कार्यानुसार पडलेले 4 भाग आहेत. आपण जर आपल्या जीवनात थोडं सकाळ उठल्या बघा, नाही तर गेल्या बघा, आपण लगेच आपलं डोकं काहीतरी बिंग बिंग करतं का, उद्या काय करायचे, काय करायचे, हे जे चालतं याला चिंतन म्हणतात. उद्या असं करायचे, उद्या सोमवारी लाईट बदलणारे, दिवसा येणारे, इकडले बारे मारायचे, ह्याच्या रानात बारी जाऊन द्यायचे नाही, लवकर गेले पाहिजे, मोटर चालू केली पाहिजे, आपलं चिंतन चालू होतं ना. हे जे चिंतन चालतं, हे चिंतन काय तेवढ्या दिवसाचं चालतं का? नाही ना. रोजच आज ह्याचं, उद्या त्याचं, परवा ह्याचं, का काम बदलून असतील, पण चिंतन करणारं चित्त मात्र एकच आहे. कशा करता सांगतोय, मागच्या अभंगात काल आपलं होऊन गेले, ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा, मागेल या जन्मा मुक्त झालो. ज्ञानोबराय सांगतात माझे चित्तात काय आहे? हरिपाठ आहे. चित्तात हरिपाठ आहे याचा अर्थ आहे रात्र दिवस काही असू द्या, माझं चित्त फक्त नामस्मरणाचं चिंतन करतं, असं त्याचा अर्थ आहे. आणि असं चिंतन करणारा ज्ञानोबराय सांगतो दुर्लभ आहे. हरिबुद्धी जपेतो नर दुर्लभ. वाच्याशी सुलभ रामकृष्ण. सोपं आहे हो. सोपं जरी असलं तरी सुद्धा असं बुद्धीने चित्ताने कायमचा विषय नामस्मरणाचे करणारे साधक दुर्लभ आहेत. मग कोणी असं म्हणेल की हे नाम सोपं आहे म्हणल्यानंतर काय, म्हणजे कसे, आपण जर बाजारात गेलो तर ते चायना कंपनीचा मटेरियल भरपूर आहे, आता त्याची गॅरंटीच नसते. किती दिवस टिकणार, किती दिवस नाही, त्याची गॅरंटी नसते. तसं कोणी, आणि ते स्वस्त असतात. बाकीच्या कंपनीच्या मोबाईल पेक्षा ते कसे असतात, मोबाईलचं घ्या, कुठलाही वस्तू घ्या, त्या वस्तू सोप्या म्हणजे स्वस्त असतात. मग आता स्वस्त आहेत म्हणजे लोकांचा गैरसमज काय आहे, ज्या वस्तू स्वस्त असतात त्या वस्तू टिकाऊ नसतात किंवा त्या जास्त फायद्याच्या नसतात. तसं नामस्मरणाविषयी जर कोणी असं म्हणत असेल की तुकाराम महाराज सांगतात नामसंकीर्तन साधन पै सोपे, सोपं साधन आहे, सोपे हे साधन सांगितलेले संती टाळगिंदी दिंडी हाती घेऊन नाचा. नामसंकीर्तन सगळ्यात सोपे, सगळ्याला करता येते. त्याच्यामुळे म्हणले मग सगळ्याला हे करता येते म्हणजे बहुतेक हे जास्त किमतीचं नसेल. व्यवहारामध्ये कसे, सगळ्याच्या गाठी भेटे घेणारा माणूस श्रीमंत असतो का सामान्य माणूस सगळ्याच्या गाठी घेतो? श्रीमंत माणूस बंगला सोडत नाही, सामान्य माणसंच याला त्याला भेटतात. तसं कोणी असं म्हणेल की नामस्मरण जर सगळ्याला करता येतं ते सामान्य झालं, त्याच्यात विशेष असं काय फळ आहे, त्याचं विशेष फळ ज्ञानोबराय सांगतात, रामकृष्ण नामी उन्मनी साधिली तयासी लाधली सकळ शेती. त्याला काय प्राप्त होतं? उन्मनी अवस्था प्राप्त होते. अवस्थाचा विचार करताना वेदांतामध्ये 3 अवस्था आहेत, जागृत, स्वप्न, सुषुप्ती. आपलं चिंतन झाले नाही. जागृत अवस्थेमध्ये जीव असताना त्याची स्वप्न अवस्था नसते, सुषुप्ती अवस्था नसते. स्वप्नामध्ये स्वप्न पाहत असताना जागृत अवस्था नसते, सुषुप्ती अवस्था नसते. सुषुप्ती म्हणजे झोप, आणि सुषुप्ती म्हणजे झोपेमध्ये असताना स्वप्न नसतं आणि जागृत अवस्था नसते, असं चिंतन आहे. गमत आहे का? जागृत अवस्था कशाला म्हणतात? थोडं तपशिलात जातो आता. जागृत अवस्था कशाला म्हणतात? इंद्रियाचा, विषयाचा आणि मनाचा जिथं संबंध असतो त्याला जागृत अवस्था म्हणतात. स्वप्न अवस्था कशाला म्हणतात? इंद्रियाचा, विषयाचा प्रत्यक्ष संबंध नसतो, परंतु जागृत अवस्थेमध्ये इंद्रियाचा, विषयाचा सन्निकर्ष म्हणजे संबंध झाल्यानंतर जे संस्कार तयार झालेले असतात त्या संस्काराचा आणि मनाचा जिथं संबंध असतो त्याला स्वप्न अवस्था म्हणतात. आणि सुषुप्ती अवस्था कशाला म्हणतात? ज्या ठिकाणी संस्काराचा आणि मनाचाही संबंध नसतो, मन हे कारणामध्ये लीन झालेलं असतं, त्याला सुषुप्ती अवस्था म्हणतात. 3 अवस्था आहेत, पण 3 अवस्थेपेक्षा ही 4थी अवस्था वेगळी आहे, तिला म्हणतात तुरीय अवस्था. तिचं हा उन्मनी आहे. म्हणजे गवळण म्हणलो होतो बघा आपल्या गणपती पुढं, ज्ञानोबरांची गवळण आहे. जागृती पुषे साजनी कवन बोलेली अंगणी, निरखिता व नयनी वृंदावनी देखिला, मने वेदवतयाचा पंढरीरायाचा. स्वप्न सांगे सुषुप्ती असे ममता हे चित्ती, विठ्ठल होईल प्रतीती, मग गरजती तुर्ये, ही तुर्य अवस्था आहे. मग बोलणे असे केले, ज्ञानोबराय सांगतात
उन्मनी मन बोधिले. उन्मनी म्हणजे गप्पा चालल्या आहेत मैत्रिणींच्या. ज्ञानोबरायांचा अभंग आहे, गंमत लक्षात घ्या. ज्ञानोबरायला मैत्रीण होते काय? ज्ञानोबरायांचं वर्णन आहे. आपण बोललो होतो, जन्मतेने प्रसंगे श्री देह शिवने अंगे तोतुने जन्म अवघे सोहळे केले. जन्माला येतानाच आईच्या शरीराचा त्यांचा काय स्पर्श झाला, पुन्हा त्यांनी कुठल्या स्त्रीला स्पर्श केला नाही, पुन्हा बरोबर बोललेले नाही. असं असताना ज्ञानोबरांचे भरपूर अभंग आहेत. रूप पाहतालोचने सुख झाले ओ साजनी. साजनी म्हणजे मैत्रीण. कोण आहे मैत्रीण? त्या अभंगातली मैत्रीण म्हणजे बुद्धी आहे. रूप पाहतामधले जी साजनी सांगितली ती कोणी? बुद्धी आहे. पण मी आता तुम्हाला जी गवळण सांगतोय ती कोण आहे? जागृती पुषे साजनी कवन बोलेली अंगणी. ही 3 अवस्था आहेत, जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती. तुम्हाला मी भूतविराच्या 10 अवस्था सांगितल्या होत्या. चिंतात्र जागरो देवो तानव मलिनांगता प्रलापो व्याधिरुन्माद मोह मृत्यूर्दशा. तसं त्या अवस्थेमध्ये गेलेल्या गवळणींच्या गप्पा चाललेल्या आहेत. भगवान परमात्म्याच्या विरहामध्ये त्यांचं जीवन असं झालंय, त्यांना संसारातलं काहीच आठवत नाही. विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा. आपण गवळण म्हणतो नेहमी. अवघा हरपला देह भाव, जन्म मरणाचा पोशिरा ठाव. अशी ते गवळणीची अवस्था आहे. आणि एकच त्यांचं ध्यान चालू आहे, एकच लक्ष त्यांचं आहे, एकच ध्यास आहे, भगवान कधी भेटतील, कधी भेटतील. आणि म्हणून जागृती पुषे साजनी कवन बोलेली अंगणी. भगवान परमात्म्याने अंतःकरणामध्ये दर्शन दिलं. आणि दर्शन दिल्यानंतर इथं अंगण म्हणजे अंतःकरण घ्यायचं बरं. मग गवळणी एकमेकाला विचारावं लागल्या. गवळणी म्हणजे अवस्था, जागृती, स्वप्न, सुषुप्ती. मग स्वप्न सांगे सुषुप्ती. स्वप्न अवस्था सुषुप्तीला म्हणजे झोपेला सांगायला लागली. असे ममता हे चित्ती. म्हणजे मला स्वप्न पडते ते पण हा कधी भेटेल याच पडतंय. असे ममता हे चित्ती. विठ्ठल होईल प्रतीती. मला विठ्ठलाची प्रतीती. मग गरजती तुरीय. मग मला काय होईल? तुरी अवस्था प्राप्त होईल. भेटला तो परमात्मा. अंतःकरणामध्ये आलेला परमात्मा भेटल्यानंतर काय प्राप्त झालं? मग बोलू नये असे केले उन्मनी मन बोधिले. परमात्म्याने त्यांना दर्शन दिल्यानंतर आता त्या गवळणी जागृत अवस्थेत राहिल्या नाहीत, स्वप्नावस्थेतही राहिल्या नाहीत, सुषुप्तीतही राहिल्या नाहीत. या 3 अवस्थेच्या वरची उन्मनी अवस्था आहे. चला आज थोडस तुमच्या डोक्याला ताण देतो. वेदांतामध्ये अंतःकरणामध्ये परमात्म्याचा आभास पडतो, त्याला जीवदशा म्हणतात. त्या आभासाच्या 7 अवस्थेचं वर्णन केलेले. शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंसत्ती, पदार्था भाविनी आणि तुरेगा. ते तुरेगा म्हणजेच उन्मनी आहे. म्हणून हे सगळं काढतो उकरून. आता ऐका. शुभेच्छा. शुभेच्छा म्हणजे काय? शब्दशः अर्थ पाहिला तर शुभ म्हणजे चांगलं, आणि त्याची इच्छा होणे याला शुभेच्छा म्हणलेली. आणि परमार्थामध्ये सगळ्यात चांगलं जर काय असेल तर परमार्थाची प्राप्ती, देवाची प्राप्ती. देवाच्या प्राप्तीची अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण होणं हेच दुर्लभ आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये गीतेच्या व्यवसायात्मिका बुद्धी रेखेह गुरुनंदन बहुशाखा हेनंताश्य बुद्ध व्यवसानाम या श्लोकावर बोलताना ज्ञानोबरायांनी कोवी खर्च केलेली. पार्था जे बहुता परी अपेक्षे जे विचारशुरी ते दुर्लभ चराचरी सद्वासना. विचारशूर असलेल्या माणसांना जी सद्वासना आवश्यक असते, प्राप्त व्हावी वाटते, ती सद्वासना अतिशय दुर्लभ आहे. दुर्लभ आहे. देवाची प्राप्ती हो वाटतं का आपल्याला? मला तर नाही वाटलं अजून. मला तर वाटतंय तुम्ही आता प्रवचन झालं बरं मोठं पाकिट द्यावं मला. हा विनोद आहे. आपलं घरचं इथं काय घेणं नाही देणं नाही आपलं. पण बाहेर गेल्या आमची काय भावना असते? आमच्यापेक्षा लोकांनाच भीती असते की कीर्तन झाल्या बुवा किती मागवतोय नेमकं काय. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, भय श्रोते याच्या चित्ता. ऐकणाऱ्यालाच भीती वाटते. कीर्तन तर रंगून चाललंय, पण आता रंगून सांगितल्याच नेमकं किती घेतोय. कशा करता बोलतोय? आपण केलेल्या कर्मातून देवाची प्राप्ती व्हावी, त्याच्याकरता आपलं कर्म व्हावं, अशा प्रकारची इच्छा असणारे साधक दुर्लभ आहेत. शुभेच्छा. याच्या पुढची अवस्था आहे सुविचारणा. फक्त अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली, पण पुढे कृती तर केली पाहिजे ना. सुविचारणा. सुविचारणा म्हणजे आपले विचार बदलले पाहिजे असा एक अर्थ. आणि सुविचारणा म्हणजे संत महात्म्याच्या संगतीमध्ये गेले पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे की काय केल्यानंतर आम्हाला परमात्म्याची प्राप्ती होईल. सुविचारणा. शुभेच्छा, सुविचारणा. ऐका. नंतर तनुमानसा. तनुमानसा म्हणजे संत महात्मे तसं सांगत नाही, त्यांची सेवा करावी लागते. आपण विषय होऊन गेलेला आहे तनुमानसा. मग ऐका. शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा या साधन अवस्था आहेत. त्याच्या पुढच्या 2 अवस्था ह्या अतिशय देवाच्या जवळच्या अवस्था आहेत. सत्वापत्ती. सत्वापत्ती म्हणजे
अंतःकरणामध्ये सद्विचार निर्माण झाला, आपण संतांच्या संगतीमध्ये राहायला लागलो, संतांची सेवा करायला लागलो, त्याचा परिणाम असा होतो आपलं अंतःकरण शुद्ध होतं. इतकं अंतःकरण शुद्ध होतं की आपल्याकडून पाप झालं म्हणून जुन्या ग्रंथामध्ये असं वर्णन आहे. राजा परीक्षितीने काय केलं, साप टाकला ना शमी ऋषीच्या गळ्यामध्ये आणि रथामध्ये बसून निघाला. आता साप का टाकला परीक्षितीचा धर्मात्मा आहे. त्या ऋषीच्या आश्रमात यायच्या अगोदरच परीक्षितीने एक दृश्य पाहिलं होतं. भागवतात मोठी कथा आहे ती. एक बैल एकाच पायावर उभा होता आणि एक काळा कभिन्न माणूस त्याला मारत होता. हे पाहिलं त्याने. तो बैल म्हणजे धर्म आहे. धर्माला 4 पाय असतात, सत्य, तप, दया आणि पवित्रता असे 4 पाय भागवतामध्ये सांगितलेले. कलियुगामध्ये धर्म जर कशा कोणत्या पायावर उभा असेल तर तो सत्य या पायावर उभा आहे. आपण जर किती खोटं बोलत असलो तरी सत्य बोलणारे माणसं जगामध्ये अजून आहेत आणि म्हणूनच धर्म अजून टिकून आहे. ऐका, तर ते कली मारत होता. तर कलीला त्याने सांगितलं परीक्षितीने तुला मारता येणार नाही म्हणले. बैलाला धर्माला मारता येणार नाही का? जोपर्यंत धर्मराजाचा नातू अजून जिवंत आहे तोपर्यंत मी तुला इथं राहू देणार नाही. तो कली म्हणला मला देवाने पाठवले, माझं युग आहे. ते म्हणलं तुझं युग नाही, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुला काय करता येणार नाही. ते म्हणलं मग मला राहायला ठिकाणं दे. राहायला ठिकाणं दे म्हणल्यानंतर त्याला काय 2-4 ठिकाणं राहायला दिलेले. दारू पिणारी माणसं आहेत त्यांच्या तिथं जाऊन राहा, जिथं सोनं जास्त आहे तिथं जाऊन राहा. आता ते 2-4 जागा आहेत, सगळं काय पाहणार नाही. मला महत्वाचं सांगायचे, एक जागा त्याला म्हणजे त्याने सगळ्या वाईटच दिल्या अगोदर. जिथं व्यभिचार असेल तिथं राहा, जिथं दारू पित असतील तिथं राहा, अशा 2-3 जागा दिल्या अपवित्र. कधी म्हणलं एखादी तरी चांगली जागा दे. तो म्हणला मग जिथं सोनं असेल तिथं राहायचं. म्हणून सोन्यावाले सावधान, सोनेवाले सोने का नाही. कारण जिथं संपत्ती आहे तिथं कलह आहे, भांडण आहे, वादावादी आहे. म्हणून त्याला ती जागा दिली होती, सोन्यात राहायचं. ऐका, त्या कलीला त्याने पिटाळून लावलं, तिथून पुढे चालला होता. पुढे गेल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये जो मुकुट होता तो सोन्याचा होता. हो, गडबड इथं झाली. म्हणजे त्यानेच दिलेला वर त्यालाच कसा भोगावा लागला हे बघा. त्याने सांगितलं होतं सोन्यात राहायचं. कली हसला मनातली मनात, कारण कलीने पाहिलं याच्या डोक्यावरचा मुकुट आहे तो सोन्याचा आहे. आणि सोन्याचा म्हणजे तो त्याचा पदरचा बी नव्हता. जरासंधाला मारलं तेव्हा भीमाला आवडला होता आणि भीमाने उपारण्यात झाकून कुणाला न दाखवता हस्तिनापुरात आणला होता आणि तो त्या भंडारखान्यात ठेवला होता. आणि नेमका परीक्षितीने तो चोरीचा मुकुट घातला होता आणि त्याच्यात कली जाऊन बसला होता. त्याचा परिणाम म्हणून त्याने ऋषीच्या गळ्यामध्ये सोन्याचा मेलेला साप घातला आणि निघाला माघारी. रथामध्ये गेल्यानंतर घाम येतो होता म्हणून मुकुट काढला आणि मुकुट काढल्यानंतर त्याने, मी काय सांगतोय, अंतःकरण कसं शुद्ध असतं याच्याकरता चाललंय सगळं. त्याने डोक्यातला मुकुट काढला, रथाच्या खुंटीला अडकवला आणि जसा मुकुट काढून खुंटीला अडकवला तसं त्याच्या लक्षात आलं आपल्याकडून पाप झाले. तोपर्यंत नाही लक्षात आलं मुकुट डोक्यात आहे, कारण कधी होता ना डोक्यात मुकुटामध्ये बसलेला. ऐका, किती माणसं जुन्या काळातली शुद्ध अंतःकरणाची होती. त्याने असा विचार केला की याच्याबद्दल आपल्याला काहीतरी शिक्षा झालीच पाहिजे. आता आपल्याला वाटतं काय? आपल्याला वाटतं अजून पाप कसे करता येतील, कितीही मोठे गुन्हे करू द्या, माणसाला काहीच वाटत नाही. बिनलाजी झाले लोक सगळे. का? याचं कारणच आहे अंतःकरण शुद्ध नाही. ज्याचं अंतःकरण शुद्ध असतं ती माणसं पाप करायला घाबरतात. म्हणून 4थी अवस्था आहे सत्वापत्ती. सत्वापत्ती म्हणजे अंतःकरण शुद्ध होतं, कोणालाच फसवायची बुद्धी होत नाही, कोणाला त्रास द्यायची बुद्धी होत नाही. उलट आपल्याकडून होईल एवढा लोकांना परोपकार करावा असं वाटतं, लोकांचं आपल्यावर ऋण असावं असं वाटत नाही. म्हणून खरा परमार्थ करणारा जो साधक आहे तो लोकांना त्रास देत नाही. आपल्या शरीराला त्रास झाला चालेल, आपल्याला त्रास झाला चालेल, पण लोकांना आपल्यामुळे त्रास होऊ नये हे आम्हाला संस्थेमध्ये सांगितलं. कीर्तन करताना आता गावोगाव फिरावं लागतं. मग संस्थेत गुरुजीने सांगितलेलंच असतं आम्हाला, कुठं गेल्यानंतर लोकांना विनाकारण त्रास द्यायचा नाही, जसं असेल तसं सहन करायचं, आपलं निघायचं. सत्वापत्ती म्हणतात याला. याच्या पुढची अवस्था आहे, ऐका, शुभेच्छा सुविचारणात अनुमानसा सत्वापत्ती, पुढे असंशक्ती. असंशक्ती म्हणजे काय? आता साहजिकच आहे, लोकांना त्रास द्यायचा नाही, आपल्याला त्रास झाला तरी चालेल, लोकांना लुबाडायचं नाही, लोकांचा काय स्वार्थ ठेवायचा नाही, आपला स्वार्थ संपून टाकायचा, आपलं सगळं लोकांना द्यायचं. असं शुद्ध अंतःकरण व्हायला लागलं की आपोआपच बाहेरच्या वस्तूची अंतःकरणात असलेली आसक्ती संपून जाते. असंशक्ती, संसाराची आसक्ती राहत नाही.
आणि संसाराची आसक्तीच राहिली नाही की पुढची अवस्था आहे पदार्थ अभाविनी, पदार्थाभाविनी. म्हणजे आता एखाद्या विषयाची आपल्याला इच्छाच निर्माण होत नसेल तर तो विषय आपल्या अंतःकरणात येणारच नाही ना. येईल का? आता मी आळंदीला गेल्यापासून चहा सोडलाय. चहा ही प्यायची वस्तू आहे असं मला कधीच वाटत नाही. का? कारण मी 99 आळंदीला जायच्या अगोदर 3-3, 4-4 टाइम आहे बरं हाणायचो दोन करून. आईला 2-3 वेळा चहा लागतो ना. त्याला केला की अर्धा आपलाच असायचा. पण आळंदीला गेल्यापासून चहा जसा सोडलाय कधीच स्वप्नातही येत नाही की चहा प्यायची वस्तू म्हणून. ते पदार्थ कधी आठवतच नाही. याला पदार्थाभाविनी म्हणतात. सामान्य सांगितलं तुम्हाला. साधक ज्यावेळेस त्या अवस्थेमध्ये जातो त्यावेळेस साधा चहाच नाही, संसारातली कुठलीच वस्तू त्याच्या अंतःकरणापर्यंत पोहोचत नाही. त्याला म्हणतात पदार्थाभाविनी. आणि मग पुढची अवस्था आहे तुरेगा. संसाराचा दिसायचा लोप झाल्याशिवाय, संसाराची प्रतीती येण्याची थांबल्याशिवाय परमात्म्याची प्रतीती येत नाही. ही मोठी गडबड आहे परमात्मा. म्हणून ज्याने देवाला पाहिलं त्याला जग दिसतच नाही, आणि दिसलं तरी देव स्वरूप दिसतं भक्तीच्या मार्गाने चिंतन केलं तर. म्हणून रामकृष्ण नामी उन्मनी साधेली. आता गवळण त्या अवस्थेला गेली, आणि अवस्थेला गेल्यानंतर गवळण म्हणजे साधक. आता गवळणीची उदाहरण आहेत म्हणून गवळण सांगतो. दहीदुधी काय निघाली, आणि दहीदुधी काय निघाल्यानंतर सगळ्याची गवळण पाठ आहे. धुडीवरी धुडी गवळणी साथे निघाली, गवळण गोरस म्हणून विसरली. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्यावं, तो हसती मथुरेच्या. आता त्या काय बोलत होत्या? दही दूध विकायला निघालेले आहेत, पण आता दही घ्या दूध घ्या असं म्हणत नव्हत्या. मग गोविंद घ्या, दामोदर घ्या, माधव घ्या. हा कशाचा परिणाम आहे? ही तुरी अवस्था आहे. आता जागृती, आता संसारातलं काहीच आठवत नाही. ज्ञानोबा सांगतात ही अवस्था नावाने प्राप्त होते. रामकृष्ण नामे वनमनी साधेली, तयासी लाधली सकळ सिद्धी. त्याला सगळ्या सिद्धी प्राप्त होतात. याचे दोन अर्थ आहे का? सिद्धीचं चिंतन झालंय, पण आता तुम्हाला थोडा विस्ताराने सांगतो. 8 मुख्य सिद्धी आहेत तेवढंच सांगतो, बाकीच्या मी पाहून नाही आलो. अनिमा, महिमा, लघिमा, गरिमा, इशित्व, वशित्व, प्राप्य, प्राकामी ह्या 8 महासिद्धी आहेत. अनिमा शब्दाचा अर्थ काय? अनिमा म्हणजे अणु इतकं लहान होता येतो योग्याला. साधना करून योग्याला किती लहान होता येतं? अणु. अणु आपल्याला असं दिसत नाही, तो सूक्ष्मदर्शकाने पाहावा लागतो. विज्ञानाचा जर अभ्यास आपण शाळेमध्ये करतोच, शाळेत शिकवलं जातं, त्या दुर्बिणी असतात आणि त्याच्यातून पाहावा लागतो. तो अणु दिसत नाही, इतकं लहान होता येतं. त्याला अनिमा सिद्धी म्हणतात. अनिमा, महिमा, लघिमा, अनिमा, महिमा. महिमा सिद्धी म्हणजे मोठं होणं, किती मोठं होता येतं. हनुमंतराय अलंकेत गेली होती आणि सीतामातेचा शोध चालू होता. आता सगळं सांगत नाही, डायरेक्ट नेतो शेतीपाशी. आणि पाहिलं हनुमंताने रात्रीच्या वेळेस, दिवस मावळाच्या टायमाला हनुमंत गेले होते, म्हणजे अगदी रावणाच्या वाड्यात गेले होते. आणि तिथून रावणाबरोबर ते लंकेमध्ये पोहोचले, ते अशोक वाटिकेत पोहोचले. तिथे झाडावर बसले होते. ते रावणाचे दादागिरी त्याने पाहिली, सगळं झालं, पण रावण निघून गेला. रावण निघून गेल्यानंतर तिथं राक्षसीने होत्या पहारा द्यायला. आकाराळ दाढा रामायण रामायण वाचा, म्हणजे इतकं का म्हणजे बेभत्स वर्णन केले नाथ महाराजांनी त्या राक्षसीनीचं. ते उच्चारायचं सुद्धा आपलं धाडस होत नाही. ते खूपच विचित्र नाथांनी वर्णन केलेलं आहे. ते मुळातच पाहतो मी, म्हणजे वाचताना इतका आनंद होतो की रामायण हातात घेतलं ते पुन्हा खाली सोडूच वाटत नाही, इतकं गोड आहे रामायण. नाथांनी वर्णन केले. ते अकराळ दाढा काय, त्यांचे ते पाय काय, हात काय, कान काय, नाक कसे होते, काय काय सगळे अवयवाचं नाथांनी वर्णन केले. आणि हनुमंताला विचार करू लागले की आता कधी याच्या सीतामातेच्या समोर जायचं, कसं जायचं. सगळ्या राक्षसीने आहेत. आता राक्षसीनेच होत्या. राक्षसीने काय करतात, 12-1 वाजेपर्यंत, 2 वाजेपर्यंत राक्षस जागतात. राक्षस सांगायला लागलो बरं का, आणि मग कवर बी झोपतात राक्षस. त्या राक्षसीने जागले आणि झोपल्यानंतर पाठ. मग हनुमंतरायनी आता काय करावं, अंगठी टाकली अगोदर, कारण तसेच ओळखणार नाही. वानराच्या वेशात असलं तरी बी सीता कदाचित म्हणेल की राक्षसानेच रावणाचा वेश धारण केल्यानं आलाय आपल्याला फसवाय, असं होऊ नये म्हणून रामचंद्र प्रभूने अंगठी दिली होती, ती अंगठी टाकली. अंगठी टाकल्यानंतर सीतामातेने अंगठी ओळखली. इतका आनंद झाला. आनंद झाल्यानंतर मग सीतामाता इकडे तिकडे कावली बावली होऊन पाहू लागली. पाहू लागल्यानंतर हनुमंतरायने केलं रामाचं नामस्मरण चालू. रामाचं स्मरण नामस्मरण चालू केल्यानंतर मग सीता म्हणते की मी इतक्या दिवस झालं अशोक वाटिकेमध्ये आहे, आतापर्यंत कधी राम नामाचा ध्वनी मी ऐकला नव्हता. कोणीतरी राम भक्त आहे, कोण आहे, खाली या. मग हनुमंतरायने उडी मारली. उडी मारल्यानंतर हनुमंतराय पाहिलं, माकड. हनुमंतराय हसले, हो म्हणले मी माकडच आहे. अंगठी कोणी आणली? म्हणजे मीच आणली. ते बराच वार्तालाप झाला. मी डायरेक्ट आता मुद्द्याकडे येतो.
म्हणले की प्रभू रामचंद्राने मला तुमचा शोध करण्याकरता पाठवले. हनुमंतराय म्हणले पण होते की मी खाद्यावर घेतो, तुम्हाला चला लगेच पोच करतो. ते म्हणले नाही. रावणाने आणलं त्यावेळेस मी पराधीन होते, माझं काय चाललं नाही म्हणून त्याने मला उचललं. खरं तर सीता 3 प्रकारच्या आहेत बरं का. लंकेमध्ये मूळ सीता गेलीच नव्हती. ज्यावेळेस रावण न्यायला आला येणार होता ना, त्यावेळेस मूळ जी सीता होती ती मूळ सीता त्या आश्रमामध्येच अग्नी कुंड पेटवलं होतं, ती अग्नीमध्ये मूळ सीता गेली होती. सीतेची सावली ती बाहेर आली होती, ती रावणाने आणली होती लंकेमध्ये, असं झालं होतं. म्हणून मूळ सीतेचा परपुरुषाला स्पर्श कधीच झालेला नाही, पण तिथं रावणाचा झालाय असं ते सावलीला ते दाखवलेलं आहे. तर तिने सांगितलं की मी नाही, मी पराधीन होते, माझं काही चालत नव्हतं म्हणून रावणाने मला उचललं, पण मी आता स्वतंत्र आहे. बरं म्हणले प्रभू रामचंद्राने तुम्हाला आदेश काय दिलाय, माझा शोध करायला सांगितलाय का मला घेऊन यायला सांगितलंय? हनुमंतराय प्रामाणिक होते, हनुमंतरायने सांगितलं नाही, फक्त शोध करायला सांगितलाय. म्हणजे संपला विषय. मग तिने एक चुडामणी होता आपल्या केसातला, तो काढून हनुमंतरायाकडे दिल्याचं वर्णन आहे. तर मला महत्वाचं सांगायचे, मग ती म्हणली काय तयारी केली प्रभू रामचंद्राने, सीतेने विचारलं. म्हणले 18 पद्म वानर गोळा केले तुम्हाला सोडवायला. ते म्हणले वानर आणि एवढे एवढे वानर काय करणार, तू एवढ्या एवढ्या दिसायला म्हणलं तू काय करणार, हे बघ राक्षस कसे दिपाडचे दिपाडे. मी महिमा सिद्धी सांगतोय तुम्हाला. आणि मग तिथं हनुमंतरायाने आपलं रूप सीता मातेला दाखवलेले. हे असं आकाशा एवढं रूप कशा करता सांगतोय, ही एक सिद्धी आहे. अनिमा सिद्धीने अतिशय अणुसारखं नाही, अणुहूनही लहान होता येतं. आणि महिमा सिद्धीने आकाशा इतकं ही शरीर धारण करता येतं, ही महिमा सिद्धी आहे. आणि महिमा लघिमा, लघिमा म्हणजे हलकं होणं. आपण बोललो होतो की ज्ञानोबराय नामदेव महाराज तीर्थयात्रेत असताना नामदेव महाराजाला ताण लागल्यानंतर ज्ञानोबरायांनी लघिमा सिद्धीचा वापर करून आपलं शरीर वाऱ्यापेक्षा सुद्धा हलकं करता येतं. खाली गेले पाणी घेऊन आले, लांबवायचं नाही मला, याला म्हणायचं अनिमा महिमा लघिमा सिद्धी. याच्यानंतर गरिमा सिद्धी. गरिमा सिद्धी म्हणजे वजन वाढवता येईल. शरीर तेवढंच राहतं पण वजन वाढलं जातं. ते धनुष्यबाणाचा आपण ऐकतो ना, रावणाने उचललं तर रावणाला उचलता आलं नाही का. प्रभू रामचंद्र तिथे होते, त्यांनी सिद्धीच अशी टाकली होती की ते म्हणजे कुणाला उचलतच नव्हतं तसं सहसा. पण रावण एवढा शक्तिशाली असूनही रावणाला उचललं नाही, कारण त्याच्यामध्ये योगाने शक्ती प्रेरित केली. आणि योगाने शक्ती प्रेरित केल्यामुळे धनुष्य दिसाय तेवढं दिसत होतं, पण परमात्म्याने पृथ्वीचं सीतामातेने पृथ्वीचं वजन सगळं त्याच्यावर टाकलं होतं, देवाने वजन टाकलं होतं. याला म्हणायचं गरिमा. गरिमा म्हणजे वजनदार. तर भयंकर वजन धारण करता येतं गरिमा सिद्धीने. ईशित्व. ईशित्व म्हणजे ईशनशीलता, म्हणजे सत्ता गाजवणं. योगाला ते सामर्थ्य येतं, तो कोणावरही सत्ता गाजवू शकतो. म्हणजे भगवान परमात्म्याचं जसं वर्णन केलं की याच्या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे याची बळी, ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणून शरण आलो, तुकोबाराय सांगतात. याच्या सत्तेने सूर्य चालतो. योग्याला सुद्धा ते सामर्थ्य येते. योगी सुद्धा आपल्या सत्तेने सूर्य थांबवू शकतो. भागवतात ती कथा आहे. धुंदोकारीचा उद्धार करायचा होता आणि गोकर्ण महाराज शोधत होते वक्ता कोणी आहे का. कोणीच मिळाना, कोणीच मिळाना. भागवतामध्ये असं वर्णन आहे, गोकर्ण महाराजांनी सूर्याला जाग्यावर थांबवलं. याला काय म्हणायचं, ईशित्व सिद्धी. पुढे वशित्व सिद्धी. वशित्व म्हणजे वश करणं. काय काय बघा भक्ती असतात, त्यांनी व्याख्यान केले की सगळे लोक असे वश होतात त्यांना. चला म्हणतात हे महाराज चांगले बोलतात, त्यांचं कीर्तन कुठे मलठणलाय का, देवळगावलाय का, हिंगणीलाय का, कुठं बी जाणार इंदुरकर महाराज. काका महाराज जाऊ दे, काय करायचं आपलं. कशा करता बोलतोय, वशित्व, वशीकरण सिद्धी म्हणतात त्याला. कुणालाही वश, मनात आणून ह्याला वश करायचं, बोललं की लगेच तो माणूस वश. वशित्व सिद्धी. प्राप्य. प्राप्य सिद्धी म्हणजे काय, आपल्याला जिथं जायचंय नुसतं मनात आणायचं, मनात आणलं की तिथे गेला. योगाने हे प्राप्त होता सिद्धी. नुसतं मनात आणायचं आणि मनात आणलं की लगेच तिथं पोहोचलाच. प्राप्य. प्राकाम्य. प्राकाम्य म्हणजे तुमच्या ज्या काही इच्छा असतात त्या इच्छा तुमच्या मनासारखे पूर्ण होणार, या सिद्धी. ज्ञानोबराय सांगतात तयासी लाधली सकळ सिद्धी. नामस्मरण करणाऱ्याला ह्या सगळ्या सिद्धी प्राप्त होतात, असा एक अर्थ. आणि दुसरा अर्थ आहे, इतर साधनांनी तुम्हाला जे प्राप्त होणार आहे ते सगळंच्या सगळं नामस्मरणाने तुम्हाला प्राप्त होणार आहे. याचं चिंतन मागे केले आपण. काय हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार. पांडुरंग घोले नेहमी चिंतन मानतात. काय हे केले आपण कीर्तन करताना, आपल्या गावात गेले होते कीर्तन. सगळ्यात पहिली माणसाला काळजी असते खायची.
आळंदीला होतो तेव्हा लोक आले की विचारायचे खायची काय व्यवस्था आहे. सगळ्यात काळजी कशाची असते? खायची. मग अजूनही कीर्तन करताना लोक आम्हाला काय करायचे, तुम्ही एवढं फिरता, तुम्ही जेवणाचं काय, तुमचं खायचं कसं असतं? आम्ही म्हणत असतो तुमच्यापेक्षा तरी आमचं चांगलं आहे खायचं. तुम्ही तरी रोज भाजी भाकर भाजी भाकर भाजी भाकर करवते बेत, आम्हाला रोज पकवान. बर आमच्या मनाने महाराज तुम्हाला काय खाऊ घालू म्हणतात. गोपाळ महाराज शर्मा लय भारी बोलतात, चहा करू का, कॉफी करू का, दूध देऊ का, एंट्री देऊ. गोपाळ महाराज काय हो, तुमच्यापेक्षा आमचं बरं आहे ना. अहो मी तर तुम्हाला सांगितलं की फलावरून चालत आम्हाला इतक्या लांब नेतात, आमचे पायावर पाणी टाकतात, गण लावतात, आरत्या ओवळू ओवळू आम्हाला जीव घालतात. हो तुम्ही नाराज होऊ नका, तुमची बी आरती करतात बाया घरी गेल्यावर. आला का बोंबलत फिरवून गेला, हे तुमची आरती. काय कशा करता सांगतोय नाम. पहिली काळजी माणसाला असते खाण्याची. अहो म्हणले नामस्मरण केल्यानंतर आमची खायची व्यवस्था होईल का? अहो फक्त तुम्ही सप्त्याला जा, इकडे तुम्हाला सुना टायमात चहा देत नाही, भाकरी देत नाही, काय नाही काय नाही. सप्त्याला गेले की 6 वाजता चहा हजर, 6 वाजताच. हे जर नुसतं सप्त्याला गेलेलं फळ असेल, ऐका गंमत, याला त्रैराशिक मांडणं म्हणतात. साधं सत्यात गेलं तर खायची मारामार होत नाही, मग जो ओरिजिनल साधना करत असेल त्याला काय कमी पडेल? थोडं त्रैराशिक मांडा, काय कमी पडत नाही. महाराज नर्मदा परिक्रमेला चालल्यावर करून सारखेच म्हणायचे खायचं कसं काय, इतक्या दिवस चाललाय 3-4 महिने, खायचं काय खायचं काय. काहीच काळजी करू नका म्हणलं, काही करावं लागत नाही. नर्मदेकडे गेला मोकळं जायचं, नुसतं मोकळं गेलेला माणूस दणदणीत होऊन येतो तिकडून. आम्ही जवळजवळ 90 दिवस चाललो होतो केशव महाराजांमुळे, आम्ही 2 जण होतो. एक खाडा रोतला नाही का, कुठं काय दुखलं नाही का, काय नाही काय नाही. रोज आम्ही 40 किलोमीटर चालत होतो, कधीच कसलं दुखलं नाही. खायचे तर काय पंचायतच नाही. सगळ्या नर्मदेच्या काठाने आश्रम आहेत. काय काय आश्रमामध्ये आयता स्वयंपाक मिळतो, काय काय ठिकाणी शिदा देतात, पीठ वगैरे देतात, डाळ, मग आपण करून खायचं. ते काही अडचण मार्गाला लागलं का नाही, आपण मार्गालाच लागत नाही. हो तुकाराम महाराजांच्या गुरु परंपरेतला अभंग आपण वाचतो, रोज हरिपाठात म्हणतो, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. पुढे जाऊ नका, इथंच थांबा. काय काय सापडिले म्हणतात, सापडिले नाही, सापडविले. सापडणं वेगळं, सापडवणं वेगळं. रस्त्याने चाललोय 2000ची नोट सापडली, याला सापडणं म्हणतात. आणि पोरं शिवना पाणी खेळतात, पुढचा पुढे पळतो, मागचा त्याला धरायला जातो, धरल्यानंतर म्हणतो तुला पकडलं का नाही, सापडवलं का नाही, याला सापडवणं म्हणतात. सापडणं वेगळं आणि सापडवणं वेगळं. तुकाराम महाराज सांगतात की मी गुरुकडे गेलो नाही, गुरुने मला सापडवलं. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. कसं करता सांगतोय. पण तुकाराम महाराजांना सापडवलं. कुठं सापडवलं? गंगेच्या स्नानाला जाताना. गंगा हे भक्तीचं प्रतीक आहे, मागे बोललो होतो आपण. सरस्वती ज्ञानाचं प्रतीक आहे, गंगा भक्तीचं प्रतीक आहे, यमुना कर्माचं प्रतीक आहे. तुकाराम महाराज गंगेच्या स्नानाला चालले होते म्हणजे भक्तीच्या स्नानाला चालले होते, भक्ती करायला चालले होते म्हणजे त्यांनी भक्तीचा मार्ग धरला होता. आणि भक्तीचा मार्ग धरल्यामुळं त्यांना सापडवले. मग आता आपल्याला कधी सापडवते ना, आपला आपण ठरवायचे आपण मार्ग कुठला धरलाय त्याच्यावर. चला म्हणून साधं परमार्थात आलं तर खायची मारामार नाही. म्हणजे पहिली माणसाला काळजी असते खायचं कसं काय होईल. अहो म्हणले ठीक आहे, खायची व्यवस्था झाली, पैशा पाण्याचं कसं काय? पैसा पाण्याचं अजून तरी तुमच्यापेक्षा कीर्तनकाराचं भर चाललंय. साधारण महिन्याला पगार किती असतो शिक्षकाला? समजा प्रोफेसर असेल, मला वाटते लाखभर रुपये आहेत, लाख 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 रुपये पगार आहेत. मोठ्या जर तुम्ही विद्यापीठात गेले प्रोफेसर लोक 1,00,000-1.5 लाख पगार आहे त्यांना. 1,00,000-1.5 लाख पगार आहेत. तुम्ही इंदुरीकर महाराजांचा हिशोब लावा, एका दिवसाला 3 कीर्तनाचे 25-25 हजार. किती झाले? 75,000 एका दिवसाच. मग आता गुणिले 30 करा. माझं तर गणित कच्च आहे, तुम्ही स्वतः हिशोब करा आणि उद्या सांगा मला. बघा मग कोण सरस आहे? चला सगळे कीर्तन करायला लागलो. ऐका कशा करता सांगतोय. आता तुम्हाला माहित नसेल, आपल्याकडे ही पद्धत नाही. काल परवा टाकले बाईने पैसे. आणि कथा करायला तिकडे अमरावतीकडे गेलो होतो. नुसते दक्षिणेचे पैसे मला 10,000 रुपये जमा झाले होते. दक्षिणेचे रोज बाया 10,000 रुपये टाक, जास्त नाही, 10,000 रुपये 10,000 रुपये 10,000 नुसते दक्षिणेचे. पाकिट वेगळं सागर भाऊ. कशा करता सांगतोय.
लोकांना काळजी असते की घरदार सोडून हे फिरते, ह्यांचं चालतच कसं काय. याच गमक असा आहे, ज्याचा देवा विश्वास आहे त्याला देव काहीच कमी पडू देत नाही. सगळ्यात मोठं परमार्थाचं रहस्य. बाकी कशा करता तो करतो हा भाग तुम्ही सोडूनच द्या. म्हणजे सगळं खायची व्यवस्था झाली, पैशाची व्यवस्था झाली. बर मी तर तुम्हाला सांगतोय, सगळी अंगावरची कपडे सगळी लोकांनी घेतलेले. 8 शर्ट आहेत नवे माझ्याकडे, सगळे लोकांचेच आहेत. हे उपारणं एका महाराजाचं लग्न झालं होतं, त्या लग्नात त्याला दिलेलं उपारणं हळदीचं. ते म्हणला महाराज तुम्हालाच राहू द्या. त्यांनी एकदाच वापरणं, ते नको म्हणत होतं, म्हणलं लग्नातले तुझे संस्कार घुसलेले असते. नको, नाही म्हणला राहू द्याच. गाडी घेतली काय, घरच्या पैसे घेतली काय तेव्हा. अहो मी कधीच पैसे खरेदी दिले नाहीत पहिल्यापासून. ते सासून ठेवलेले पैसे पुण्यातल्या एका माणसाने मदत केली, सोसायटी काढली होती घरून, मी थोडी मदत केली होती, पण त्यांची देऊन टाकली पाईपलाईनला मागायला. त्यांचं नको आपल्याला काय म्हणून. काय तुमच्यापेक्षा बरं आहे ना, तुम्ही एवढं करताय. आहे का तुम्हाला गाडी सागर भाऊ? आज लई भारी मेंबर गावला आपल्याला. ते म्हणला असं पहिल्याच वेळेस आलं, माझ्यावरच कसं काय आले. ऐका कशा करता बोलतोय. आपला विश्वास कमी पडतो परमार्थात. सगळ्यात महत्वाचा विश्वास पाहिजे. म्हणून तयासी लादली सकळ सिद्धी, हे सामान्य झालं. ते एक छोटे कदमवरून उदाहरण सांगितलं होतं. म्हणजे ती जीप गाडी घेऊन कीर्तनात चालले होते, टोल नाक्यावर अडवलं त्यांना. टोल बारा म्हणले. ते म्हणले आम्ही टोल भरणार नाही. ते कडकच आहे महाराज, टोल भरणार नाही. नाही म्हणले टोल भरावं लागेल. ते म्हणले सोडताय का इथं भजन करू टोल नाक्यावर. सगळं होतं पकवाज विना सगळं. ते ऐका ना तर ते दांडगडी असते सगळे टोल नाक्यावर. ती मुद्दाम पोरं तशी ठेवलेली असतात, कारण कशी माणसं भेटते माहित नसतं. आणि हे महाराज म्हणले गाड्याने उतरायला खाली काढलं टाळ पकवाज सगळं, तिथंच भजन चालू केलं. सगळे पोरं आले तिथले, अय निघा म्हणले, तुमच्यामुळे बाकीच्या गाड्या मागे लाईन लागली, चला निघा. कशात अहो साधं भजन करायला सुरुवात केली तर टोल नाक्यावर सुट्टी मिळते. याचा अर्थ सगळे तसे करतात असं नाही. पण तुम्हाला सांगतो नाम हे शुल्लक फळ आहे, गौण फळ म्हणतात त्याला. संसारातल्या वस्तू प्राप्त होणं हे गौण फळ आहे. परमार्थामध्ये जी काही कर्माने चित्ताची शुद्धी होते ती नामाने होते, योगाने चित्ताची स्थिरता प्राप्त होते ती नामाने होते, ज्ञानाने मोक्ष मिळतो नामाने मोक्ष मिळतो. ज्ञानोबराय सांगतात तयासी लादली सकळ सिद्धी. पुढच्या चरणात सांगतात सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंची निवाले साधू संगे. हरिपाठामध्ये काय काय येतं? सिद्धी येतात, सगळ्या सिद्धी येतात. आता आपण बोलून आलो. बुद्धी, सगळ्या प्रकारची बुद्धी. लोकांना वाटतं ह्याला काय कळत नाही, गबाळी कपडे घातलेले, काय येत असं ह्याला. मला माहित नाही. आळंदीमध्ये आमचे गुरुवर डॉक्टर महाराज आहेत. ते डॉक्टर की शिकलेले सगळे. डॉक्टर कीचं सगळं सोडून देऊन आळंदीमध्ये फक्त विद्यार्थी घडवायचं काम करतात. आळंदीच्या संस्थेमध्ये शिक्षक आहेत, सिव्हिल इंजिनियर आहेत. नोकरी सोडून दिली, आळंदीमध्ये साधना कार्य थांबलेले. हे मोठा मोठ्यासारखे उदाहरण सांगितलं. अनेक अशी लोक आहेत की जी संसाराचा त्याग करून परमार्थाच्या मार्गाला. का? कारण बरोबर संसाराचं कळलं की माणूस तिथे थांबत नाही. तुम्हाला सांगितलं होतं त्या दिवशी ते पोरांच्या पेड्याच्या बॉक्सचं उदाहरण आठवलं तुम्हाला? बॉक्स घ्यायला कुठपर्यंत पळत होती, जोपर्यंत ते त्याचं वास्तव स्वरूप कळत नाही. एकदा वास्तव स्वरूप कळालं आता बॉक्स मध्ये तात्पर्य नाही. तसं आहे, संसाराचं वास्तव स्वरूप कळत नाही तोपर्यंत आचा पाचा खाऊन संसार चालू आहे. मग ते देवराम बाबा सांगतात ना, गार लागत आहे, असं गार लागत आहे. ते गणपती बसवायचा होता पोरांना, गणपती मंडळ त्यांचा मागच्या वर्षीचा मोठा गणपती होता. तसा तोळखाट पडलेला. पोर म्हणली ह्याला बी धुवू आपण, या वर्षी बारकीच मूर्ती आणून म्हणली पोरं नाही, मागच्याच वर्षीचा मोठा बसवू. ते पोरं लागली गणपती धुवायला. गणपती धुवायला लागल्यानंतर आता मोठाच गणपती होता. कोणी पाठीकोन धुते, कोणी डोक्याला धुते, कोणी पायाकोन धुते, कोणी पोट धुते. ह्या बाबाचं पोट आधीच बारीक, आणि बारीक पोटावर बेबी बारीकच, एवढी मोठी बेबी गणपती बाप्पाची. एकाने बिंबीतला कचरा काढायला बिंबीत हात घातला. जसा बिंबीत हात घातला तसा तिथे एक महापुरुष बसला होता, विंचू. त्या विंचूने दिला दणका. विंचवाने जसा दणका दिला तसं त्याच्या लक्षात आलं विंचवाने दणका दिला, पण ते ओरडला नाही. म्हणला हा प्रसाद सगळ्याला मिळाला पाहिजे. आणि मग तो म्हणला इकडे ना, काय म्हणा किती गार लागत आहे. त्याला वाटलं खरंच गार लागत आहे काय. ते आला, त्याने हात घातला, त्यालाही दणका दिला. त्याला ते वारणार, तोंड दाबलं. थांब म्हणला, सगळ्याला आपल्याला प्रसाद द्यायचा.
सगळ्या पोरांना महाराज वरडायला लागलो. ही कथा कोणाची? ही त्यांची नाही, ही संसारातल्या लोकांची कथा आहे. कारण तुम्ही विचार करा बरं, लग्नाच्या अगोदर जेवढं सुखी जीवन होतं तेवढं लग्न झाल्यावर सुखात असताय काय? हे कळतंय तरी बी पोरांना गोतवायच्या मागे पडलेतच का नाही? नवीन नवीन आळंदीवर आले लोक म्हणायचे महाराज अजून किती वर्ष आळंदीला, म्हणजे संपलंय आता शिकायचं, आणि पुढचा काय विचार आहे? पुढचा काय विचार आहे म्हणजे ते ठरलेलंच असतं त्यांचं. किती गार लागते तुला, किती गार लागले बघ अगोदर. काय कशा करता सांगतोय? सगळ्या प्रकारची बुद्धी मी सांगत होतो, दिसाय गबाळे दिसतात पण गबाळे नसतात. हा म्हणजे माझ्याकडे बघून कोणालाच वाटणार नाही मी किती शिकलोय ते. आता तुम्हाला माहित असेल, म्हणजे अशा कपड्यात बघितल्यावर तर काय गबाळ आहे याला काहीच येत नसेल, आणि मग शिक्षण विचारल्यावर सांगितल्यावर मग तोंडात बोटं घालतात. बुद्धी ऐका, मी तुम्हाला एक वाक्य सांगितलं होतं कीर्तनामध्ये, सूक्ष्म बुद्धी वेगळी आणि शुद्ध बुद्धी वेगळी. अलीकडे पोरांची बुद्धी सूक्ष्म आहे पण शुद्ध आहेच असं नाही. शुद्ध बुद्धीला परमार्थ कळत असतो. शुद्ध बुद्धी असल्यावरच परमार्थाची आवड अंतःकरणात निर्माण होते. सूक्ष्म बुद्धीने होत नाही. सूक्ष्म बुद्धी तर्क वितर्क करते. तर्क म्हणजे काय? नसलेल्या गोष्टीचं चिंतन करणं. आमचे गुरुजी उदाहरण सांगतात गोड. एक पोरग शिकून आलं, 12 वर्ष शिकलं, घरी आलं, आई बापाला नवल कौतुक, आपलं पोरग शिकून आलं. बाप म्हणला बाळा बाळा काय काय शिकला रे? तो म्हणला काय पंचपदी शिकलो, भामती शिकलो, चित्सुखी शिकलो, हे ग्रंथांचे नाव आहेत वेदांतातली, विचारसागर शिकलो, पंचदशी शिकलो, तर्कशास्त्र शिकलो. बापाने विचारले तर्कशास्त्र असतंय काय रे? बाबा म्हणले बघायच्या दिवाळीत दिवस चालू होते. दोघ जण नाश्ता करायला टेबलवर बसली होती आणि ती मग कुटुंब त्या पोराची आई घेऊन आली 2 डिशमध्ये 2 लाडू. पोराच्या हातात ते लाडू दिले. लाडू दिल्यानंतर ते नेमकं बापाने विचारलं तर्कशास्त्र काय असतं रे? बाबा म्हणला बघायचं का? प्रॅक्टिकल आणि थिअरी सगळंच म्हणला. त्याने काय केलं, एक लाडू उचलला, त्या डिशमधला 2च लाडू होते ना, एक लाडू उचलला. बाबाला विचारले बाबा किती लाडू आहेत? बाबा म्हणले 1 लाडू. त्या पोराने दुसरा विचारला बाबा किती लाडू आहेत? बाबा म्हणले आता 2 झाले. पोरग काय म्हणला ऐका, पहिला 1 आताचे 2 किती झाले? लाडू किती होते? 2च होते हो, पेलटे 2च लाडू होते. त्याने अगोदर पहिला लाडू उचलला आणि विचारलं किती? बापाने सांगितलं 1. पोराने विचारलं किती? बाप म्हणला 2. तो म्हणला पहिला 1 आताचे 2 किती झाले? 3. बाप लोकच खाजवायला लागला. दिसायला तो 2 दिसते तर पोरग 3 म्हणते, काय भानगडे? आई म्हणली हो काय पोरग शिकून आले, 2 लाडूचे पोराने 3 लाडू केले. बाय जरा हुशारच होती. बाय म्हणली बाळू ती पिढ ठिकलं ती, 1 लाडू तिने स्वतः खाल्ला, 1 त्याच्या पप्पाला दिला, ती म्हणली 3रा तोच खाई. काय हो याला तर्क म्हणतात. काय उगाच विनाकारण डोक्याचा गोंधळ करून देणं, ज्याने सूक्ष्म बुद्धी होती. तर्काने नाही असं नाही. न्यायशास्त्रामध्ये न्यायशास्त्र जो शिकतो तो माणूस अति तल्लख असतो बुद्धीला. त्याला तुम्ही कसल्याच शब्दात पकडू शकत नाहीत. ही ताकद न्यायशास्त्राची आहे. तर मी कशा करता सांगतोय, ही सगळी बुद्धी मी तुम्हाला सांगितलं होतं की पहिल्या दिवशी सांगितलं होतं की संत वाङ्मयामध्ये संसारातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत. तुम्ही कुठल्याही क्षेत्रातला, कोणत्याही व्यक्तीचा, स्त्रीचा, पुरुषाचा, लहान मुलाचा, म्हाताऱ्या माणसाचा, कोणाचाही प्रश्न घेऊन संत वाङ्मयाकडे या, तुम्हाला त्याच्यातून उत्तर मिळणार आहे. कुठल्याही क्षेत्रातलं, शिक्षण क्षेत्रात असू द्या, समाजशास्त्र असू द्या, तुमचं अर्थशास्त्र असू द्या, तुमचं विज्ञान असू द्या, कुठल्याही क्षेत्रातली सगळ्या प्रश्नांची उत्तरं संत वाङ्मयामध्ये आहेत. ही जी बुद्धी आहे ही बुद्धी कशाने प्राप्त होते? नामस्मरणाने प्राप्त होते. सिद्धी बुद्धी, धर्म, सगळे धर्म. आता धर्माचं चिंतन करताना 2 प्रकारचा धर्म आहे. एक सामान्य धर्म, एक विशेष धर्म. ऐका, सामान्य धर्म कशाला म्हणायचं? अगदी उदाहरण सांगतो तुम्हाला लक्षात येण्याकरता. लाकडात अग्नी असतो का? नसतो. मग पेटवलं कसं काय पेटतं लाकूड? लाकडामध्ये अग्नी असतो पण तो सामान्य रूपात असतो, लाकडातच नाही. अहो खाट जर पेटवली तर लोखंड सुद्धा वितळते, म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा आग आहे. इमारतीला आग लागली तर अख्ख्या इमारती जळतात, इमारतीमध्ये सुद्धा आग आहे. सगळ्यातच आग आहे पण ती सामान्य रूपात आहे. सामान्य रूपातला अग्नी कार्यशील नसतो. मग सामान्य रूपातला अग्नी विशेष व्हावा लागतो, त्यावेळेस तो कार्यशील होत असतो. कशा करता सांगतोय? सामान्य धर्म समजण्याकरता हे सगळं सांगतोय. सामान्य म्हणजे जे सगळीकडे व्यापून असतं त्याला सामान्य म्हणायचं. न्यायामध्ये असं आलेले एकम नित्यम अनेकानुगतम सामान्यम जाती. जाती म्हणतात त्याला.
एक असते, नित्य असते आणि सगळ्यामध्ये राहते, त्याला जाती म्हणतात, त्याला सामान्य म्हणतात. ऐका, पुरुषत्व ही जाती आहे किंवा मनुष्यत्व. माणूस म्हणल्यानंतर आपल्याला कोण आठवतं? म्हणजे एखादी ठराविक व्यक्ती आठवते का सगळेच माणसं आठवतात? हे जरा जड व्हायला लागलं नाही का? कधी कधी असं बी करावं लागतो. माणूस म्हणलं की आपल्याला एकच आठवतो का सगळे आठवतात? सगळे आठवतात ना. याला जाती म्हणतात. म्हणजे माणूस म्हणजे सगळेच माणसं. तसं सामान्य धर्म कोणाला म्हणायचं? सामान्य धर्म त्याला म्हणतात जो सगळ्या करता सांगितलेला असतो. सत्यमोदक, खरं बोलावं. कोणी म्हणजे कीर्तनकार, प्रवचनकार त्यांनी खरं बोलावं आणि बाकीच्यांनी खोटं बोलायचं काय मागता घेतलाय का? खरं बोलावं हा जो वेदाचा आदेश आहे, हा जो धर्म आहे, हा सगळ्या करता आहे. धर्मंचर, धर्माने वागावं. कोणी? सगळ्यांनीच. मातृदेवो भव, आईला देव मानावं. कोणी? सगळ्यांनीच. अहो सगळ्यांनी म्हणजे संन्यासाला वडिलांना नमस्कार करायची परवानगी नाही, पण संन्यासाला आईला नमस्कार करायची परवानगी आहे. आई एवढी पूज्य सांगितली शास्त्रामध्ये. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, आतिथ्य देवो भव, हे सगळे जे धर्म याला सामान्य, सगळ्याने ज्याचं अनुसरण करायचं त्याला म्हणतात सामान्य धर्म. आणि दुसरा धर्म आहे विशेष धर्म. विशेष धर्म मात्र प्रत्येकाचा वेगळा आहे. प्रत्येकाचा वेगळा आहे. मी कीर्तनकार आहे, माझा धर्म काय? जिथं कीर्तन येईल तिथं तारीख म्हणजे पाकिट न ठरवता जाणं काय माझा धर्म आहे. तुम्ही शेतकरी, तुम्ही शेतामध्ये काय काम करत असाल तर शेतीची ती काय मशागत करायची वेळ आली की लगेच तुम्ही तिथं जाणं, हा तुमचा धर्म आहे. विद्यार्थी असेल तरी शाळा सुरू व्हायच्या अगोदर अर्धा तास 15 मिनिटं तरी प्रार्थनेच्या अगोदर शाळेत हजर होणं हा विद्यार्थ्याचा धर्म आहे. शिक्षक असतील तर शिक्षकांनी कधी जायचं? अर्धा तास झाल्याच्या नंतर जायचं. असं आहे का? विद्यार्थ्याच्या अगोदर शिक्षकांनी हजर राहावं लागतं, हा शिक्षकाचा धर्म आहे. प्रत्येकाचे धर्म वेगळे. ब्रह्मचार्य धर्म आपले एक दिवस होऊन गेले. गोकावी अक्षरी, आश्रमी विचार षटकर्म, वानप्रस्थ तरी संयोगी वियोग, संन्यास त्याग संकल्पाचा, याला विशेष धर्म म्हणतात. प्रत्येकाचा धर्म वेगळा आहे. ब्रह्मचार्याने गृहस्थासारखं वागायचं नाही, गृहस्थीने वानप्रस्थासारखं वागायचं नाही, वानप्रस्थीने संन्यासासारखं वागायचं नाही. प्रत्येकाने आपापल्या धर्मामध्ये राहायचं. ऐका, कुणी म्हणजे अजून सांगतो, ब्राह्मणाने क्षत्रियासारखं वागायचं नाही, क्षत्रियाने वैश्यासारखं वागायचं नाही, वैश्याने शूद्रासारखं वागायचं नाही. आता सुशिक्षित लोक म्हणतात काय ब्राह्मण शूद्र क्षत्रिय वैश्य घेऊन बसलाय, हे कधीच बुडून गेले, कधी जुनं झालं ग्रंथात ब्राह्मणाने त्यांच्या हितासाठी दिले असे लोक म्हणतात. अहो तुम्ही जरी मान्य करत नसला तरी जगाची तशीच व्यवस्था चालली, फक्त वेगळं रूप धारण केले, हे तुम्ही कसं काय ओळखू शकत नाही? जुन्या काळामध्ये ब्राह्मण लोक विद्वान असायचे, त्यांच्या हातामध्ये सगळं असायचं. ब्राह्मण कोणाला म्हणतात? ज्याची बुद्धी तीक्ष्ण आहे त्याला ब्राह्मण म्हणतात. जो ब्राह्मण जातीतच जन्माला आलाय त्यालाच ब्राह्मण म्हणावं असं सांगत नाही संत महात्मे. थोडं गडबड लक्षात घ्या तुम्ही. जो त्या नियमामध्ये वागतो तसं ज्याचं आचरण आहे, तशी ज्याची बुद्धी, तो ब्राह्मणच आहे. मग तो कुठल्याही जातीतला असू द्या. मग आता सांगा बरं, सगळी सत्ता जी हातात आहे कोणाच्या हातात आहे? अशाच विद्वानांच्या हातात आहे ना. स्वरूप बदललंय, फक्त ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे मागं जे स्वरूप होतं ते आता दिसत नसलं तरी सुद्धा तशाच पद्धतीने जगाचं नियमन होतं. तशी काही लोक विद्वान आहेत, त्यांच्या हातात सत्ता असते, काही मध्ये कर्माची ताकद असते, म्हणजे लढायची ताकद असते, ते सीमेवर लढणारे कोण आहेत? ते क्षत्रियच आहेत. काही लोक व्यापार करतात, ते कोण आहेत? वैश्यच आहेत. आणि काही लोक दुसऱ्याचे नोकरधंदा करतात, ते शूद्रच आहेत. जगाची परंपरा बदलत नसते, त्याचं स्वरूप बदलल्यासारखं वाटतं. उगा विनाकारण आपण नाव ठेवण्यामध्ये आपल्या बुद्धीलाही ताण देत जाऊ नये आणि आपल्या श्रद्धेला सुद्धा माणसाने काय करत जाऊ नये? ढासळू देत जाऊ नये. म्हणून प्रत्येकाचे धर्म वेगळे. समजा मी आता व्यापार काय चालू केला, व्यापार चालू केल्यानंतर मग मी काय टाळकुटत बसायचं का? व्यापार चालू केल्यानंतर माझा धर्म असा असेल की रोज आपल्याला जे काय व्यापार करायचा त्या सगळ्या वस्तू जमा करायच्या, जिथे विकायच्या तिथे नेऊन विकायच्या. अहो तुकाराम महाराजांचे कीर्तन ऐकायला शिवाजी महाराजांनी वैराग्याचं तुकाराम महाराजांनी जे वर्णन केलं कीर्तनामध्ये, आणि शिवाजी महाराजांना वैराग्य झालं. आणि शिवाजी महाराजांनी तलवार बिलवार सगळी आपल्या त्या सेवकाकडे दिली आणि तुकाराम महाराज बशी थांबले. महाराज मी आता तुमच्याच बशीच थांबणार. तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना उपदेश केलाय, तुम्ही गाथा वाचा. पायकीचे अभंग म्हणून अभंग आहेत गाथ्यामध्ये. तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना क्षत्रियाचा पायकाचा धर्म काय असतो त्या धर्माचं चिंतन त्या अभंगामध्ये सगळं मांडलेलं आहे. आणि ज्या शिवाजी महाराजांना वैराग्य झालं होतं ते अभंग ऐकल्याबरोबर शिवाजी महाराजांनी तलवार काढली, पुन्हा लढायला सज्ज झाले. कशा करता सांगतोय? ज्याचं जे कर्म आहे, ज्याचा जो धर्म आहे, त्याने त्याचं आचरण करायचं असतं. हरिपाठामध्ये सगळेच धर्म आलेले आहेत. असं का म्हणलेले? ऐका. विष्णू सहस्रनामाच्या सुरुवातीला
असा एक प्रश्न विचारलाय, को धर्म सर्व धर्मानां भवतः परमोमतः किम जपन मुच्यते जंतुर्जन्म संसार बंधनात. असा कोणता धर्म आहे जो सगळ्या धर्मामध्ये श्रेष्ठ आहे आणि ज्याचं अनुसरण केल्यानंतर जीव संसार सागरातून मुक्त होतो. तर त्याचं वर्णन असं केलेले, येशवे सर्व धर्मानां धर्मोधिगतमो मतः यद भक्त्या पुंडरीकाक्षं स्तवैरर्चन सदा. सगळ्यात श्रेष्ठ धर्म जर कुठला असेल तर तो नामस्मरण रूपी धर्म आहे. एक अभंग ज्ञानोबरांचा आपण ऐकला असेल, सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरि कीर्तन दया क्षमा समाधान संत जन साधिती. सकळ धर्माचे कारण. आता कुणी असं म्हणेल की धर्माला एवढं काय महत्व आहे हो? ऐका काय महत्व ज्ञानोबरांची गोवी सांगतो. ज्ञानोबराय सांगतात, ऐका, प्रत्येकाने आपापला धर्म सांभाळायचा असतो. साधं आपलं उदाहरण घ्या, घरातलं, जास्त लांब जायची गरज नाही. घरामध्ये काय असते, समजा घरचा कर्ता पुरुष असेल तर कर्त्या पुरुषाचं काम काय आहे, पैशा पाण्याची सगळी व्यवस्था करायचं, शेतात काय लागते, काय अजून काय साहित्य आणायचे का, शेतीला आवश्यक असणार हे सगळं त्याने बघायचं असतं. तो त्याचा धर्म आहे. चुली पुढे काय लागतं हे कोणी बघायचं असतं, ती घरामध्ये गृहिणी. आता शहरामध्ये जवळजवळ माणसं स्वयंपाक करायला लागले, ते बायका निवांत असतात. तर कसं आहे, गृहिणी तिचा धर्म काय आहे, सकाळी उठल्यानंतर सगळ्याचं चहा पाणी करणं, जो काय स्वयंपाक असेल करणं, कोणी बाहेर जाणार असेल कामाला तर त्यांचे डबे बनवून देणं, हा तिचा धर्म आहे. ऐका गमत, समजा कल्पना करा, घरातलेच माणसं जर आपली कामं सोडून वागायला लागली, कर्त्या पुरुषाने लक्ष दिलं नाही, बाईने स्वयंपाकाकडे लक्ष दिलं नाही, घर चालन का? घर चालणार नाही ना. साधं घर चालायचं म्हणलं तरी सुद्धा प्रत्येकाला आपापला धर्म पाळावा लागतो. धर्म म्हणजे काय, धारणा धर्म मिथ्याहू असं वर्णन आहे. किंवा येतो अभ्युदय निश्रेयस सिद्धी सधर्म. हा ज्याने या लोकांमध्ये आणि परलोकामध्ये माणसाला सुख समाधान शांती आणि ऐश्वर्य मिळतं त्याला धर्म म्हणतात. मी साधं घरातलं उदाहरण दिलं. घरातल्या प्रत्येक माणसाने आपापला धर्म जर सोडला तर साधं घरच चालणार नाही. आणि घरच जर नाही चाललं तर घरच्या माणसाला जगताही येणार नाही ना. म्हणजे खायची पंचायत होईल, पुढचं तर लांबच राहिलं. तसं ज्ञानोबराय सांगतात, तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला, जैसा दीपे विना हरपला प्रकाशच आहे. मी नेहमी उदाहरण सांगत असतो कीर्तनात. ऐका, जुन्या काळातलं उदाहरण आहे. ज्ञानोबरांच्या काळामध्ये लाईट नव्हती. लाईट कशी निर्माण होती त्याची ज्ञानोबरांनी ओवी दिली ज्ञानेश्वरीमध्ये. पाण्यापासून वीज कशी निर्माण होती त्याचे वर्णन आहे. पण ज्ञानोबरांच्या काळामध्ये एवढी लाईट नव्हती. ऐका, मग त्या काळामध्ये काय होते, दिवे कंदील. मी पण लहानपणी कंदील अभ्यास केला, मला आठवते. मग आता एखादं जर गरीब घर असेल किंवा राखेल कमी असेल तर एकच दिवा जर लावायचा असेल आणि उन्हाळ्याचे दिवस येत असं घरी दारा पत्र्याचं घरी आणि बाहेर पटांगणात जेवायचे. मग आता घरामध्ये स्वयंपाक आहे, माणसं बाहेर जेवायला बसलेले, घरात पण वावरायचे बाहेरही वावरायचे. अशा वेळेस घरची ती गृहिणी काय करते, दिवा नेमका उंबऱ्यात ठेवते. उंबऱ्यात दिवा ठेवला की आताही उजेड पडतो, बाहेरही उजेड पडतो. काय सांगायचे, तसा धर्म हा उंबऱ्यावरचा दिवा आहे. बाहेर उजेड पाडणारा धर्म आहे म्हणजे संसारामध्ये आपल्याला सुख देणारा धर्म आहे. आणि आत उजेड पाडणारा धर्म म्हणजे परमात्मा म्हणजे अंतःकरण म्हणजे आत्मस्वरूप आपला आत आहे. आत्मस्वरूपाकडे जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता निर्मळ करणारा, रस्ता स्वच्छ करणारा धर्म आहे. म्हणून धर्माला एवढं महत्व आहे. आणि मग अंतःकरणापर्यंत देवापर्यंत जर पोहोचायचंच असेल तर सगळ्यात श्रेष्ठ धर्म कुठला असेल, ज्ञानोबा सांगतात तो नामस्मरण रूपी धर्म आहे. म्हणून सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले. मग याचं अनुसरण केल्यानंतर प्रपंची निवाले साधू संगे. निवाले, निवणं हा शब्द कशाच्या संदर्भात आहे, दूध तापवलं, कुणी पाहुणे आले किंवा लहान लेकराने दूध मागितलं तर आई काय म्हणते, थांब अजून निवते. निवते म्हणजे कोणतं निवते, गार असलेलं निवते का गरम असलेलं, तापलेलं निवते, बरोबर ना. गडबड आहे का तुम्ही. प्रपंची निवाले असा शब्द ज्ञानोबराय वापरतात. याचा अर्थ असा आहे की प्रपंची लोक हे तापलेले आहेत. म्हणजे हा काय कोरोनाचा ताप नाही बरं का. तापलेले. कोणचा ताप आहे, ऐका, वेदांत चिंतन असे आध्यात्मिक आधी भौतिक आणि आधी दैविक तीन तापाने माणसं तापलेली आहेत. सगळी माझ्या सकट आपण सगळेच. आपल्याला कोरोनाचा ताप नाही, दवाखान्यातला ताप नाही, पण हा तीन ताप सगळ्याच्याच अंतःकरणात आहे. आणि तीन तापाचं काय काय कशाला कोणता ताप म्हणतात, निळोबरांचे अभंग. आध्यात्मिक ताप काय, आधी भौतिक ताप काय, आधी दैविक ताप काय. ऐका आता, भूती उपद्रवती झाला ताडीला अथवा निस्तेजीला, तेने चित्ता दाहो झाला आधी भौतिक बोलीला तो ताप. आधी भौतिक ताप म्हणजे आपला देह पाच महाभूताचा भौतिक आहे ना. बाहेरच्या भौतिक वस्तूपासून आपल्याला होणारं दुःख, दुःख ताप म्हणजे दुःख. ऐका, भूती उपद्रवती दिला
ताडीला अथवा निस्तेजीला कोणी एखादा आपल्याला बोललं, काय मारामाऱ्या झाल्या, आमचं झालं, समोरच्याने मारलं, जाता जाता ठेचत लागली, काय गाडीवर पडला, खरचटलं, लागलं, आपल्याला हे जे आता दुःख झालं हे कोणामुळे झालं? बाहेरच्या लोकांमुळे झालं, बरोबर ना? याला भौतिक दुःख म्हणतात, भौतिक आधी भौतिक ताप म्हणतात. याच्यापुढे अजून असं वर्णन आहे, भूती उपद्रव दिला ताडीला अथवा निस्तेजीला, तिने चित्ती दाहो झाला, आधी भौतिक बोलीला तो ताप. हा एक मत आठवणं, शेवटचं आठवायला लागलं. आध्यात्मिक ताप. हा तेही प्रगटे रोग व्याधी. आठवलं, अभ्यास केल्यावर गुरुची कृपा असल्या आठवतं. देही प्रगटे रोग व्याधी, तेने आहाळली तापे बुद्धी, लोळेला पुरे दुःखावधी, आध्यात्मिक तृषिद्धी तो ताप. देही प्रगटे रोग व्याधी, आजार झाला, आजार झाल्यानंतर दुःख होतं माणसाला. काय काय माणसाला झोपास लागत नाही रातभर, दुःख असते, प्रत्येकाला अनुभव आहे आजारीचा पडल्यानंतर. या अंगावर त्या अंगावर, त्या अंगावर त्या अंगावर, त्या अंगावर त्या अंगावर, तिकडच उठून तिकडच पळून रातभर नुसतं फिरतच राहील, पाण्यातच बसल, आमकच होईल, तर काय 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 चालू असतं, त्याला झोपच येत नाही. लोळेला पुरे दुःखावधी, हा जो ताप आहे हा ताप बाहेरचा कोणी दिलाय का? बाहेरचा नाही कोणी दिला, मग आपल्या शरीरामध्ये. याला आध्यात्मिक ताप म्हणते. आणि दैवे अतिवृष्टी का अनावृष्टी, राजिके लुटिले झाला कष्टी, आधी दैवक तृषिद्धी होता. अतिवृष्टी झाली, अनावृष्टी झाली, राजाने लुटलं, आमकं झालं, तमकं झालं, हा आधी दैविक ताप आहे. आता राजाने लुटणं शब्दाचा अर्थ काय? जीएसटी लागला असं लावून घ्या आताच्या भाषेत बोलायचं झालं तर. किंवा आता मोदी सरकारची नवीन ऑर्डर निघते ना, प्रत्येक माणसाच्या नावावर इतकंच क्षेत्र असलं पाहिजे, जास्त असलं की ते काढून घेणार आहे. ते मी गेलो होतो तिकडे खाली आमच्या आपल्या शोभात्याच्या गावाकडे कीर्तनाला, जिंतीजवळ, एका माणसाला 100 एकर जमीन आहे. महाराज म्हणलं गिरायक असलं तर कोणी बघा, इकायची जमीन बरीच. मोदी सरकारचं कधी काय आदेश निघत माहित नाही म्हणला, सगळे त्याच्या अगोदर विकून मोकळं व्हायचे. पाण्याच्या नदीच्या कडेची जमीन आहे, बघा कोण गिरायक असलं तर. म्हणजे मी काय प्रचार करतोय असं नाही, मला आठवलंच ते. काय कशा करता बोलतोय? तर हे 3 ताप आहेत. ऐका, आपल्याला साधा ताप आला तर दवाखान्यात जातो, दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर औषध देतात, औषध दिल्यानंतर आपला ताप जातो. मग कोणी कदाचित असं म्हणेल संसारातले की जर डॉक्टरच्या औषधाने ताप जात असला तर तुमच्या संताकडे जायची काय गरज आहे? त्रिविध तापाची झाडी बोलवून देखील चरण वैष्णवांची, असं म्हणताय तुम्ही. अहो, डॉक्टरकडे गेल्यानंतर ताप जातो, पण कायमचा जातो का? डॉक्टरने औषध दिली ह्याला आयुष्यात पुन्हा कधीच ताप आला नाही असं होतं का? असं नाही ना. पुढच्या वर्षी सर्दी झाली, पावसात भिजला, काय आमचं झालं, कुठं दगदग झाली, माणसाला ताप येऊ शकतो. म्हणून प्रपंची निवाले साधू संगे म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की संत महात्मे आपल्याला अशी एक वस्तू देतात की हे ताप आले काय गेलं काय त्याचा आता भानच राहत नाही. ज्या देहाकडे हे येतात त्या देहाची आसक्तीच काढून टाकतात. भक्त ऐशी जाना जे देही उदास. अजून सांगतो चला. कोणी असं म्हणून की भक्त देहा उदास असतात, पण असं कोणी सांगितलं तुम्हाला? दारू पिणारे बी देहा उदास असतात, त्यांना भक्त म्हणा. मग दारू पिणाऱ्याला काय कळतं का? कुठे पडतात, कपडे अंगावर आहेत का नाही याचं भान नसतं, त्यांना भक्त म्हणा. तुम्ही काय व्याख्या केली? भक्त ऐसे जाणा जे देही उदास, जे देहावर उदास असतात त्यांना भक्त म्हणा. दारू पिणारा बी देहा उदास असतो, त्याला भक्त म्हणावं लागल. आणि कशाला दारूची दुकानं बंद करतं मग? आणि दारुड्यामुळे तर देश चाललाय कोरोनात, माहित नाही का म्हणले तुम्हाला? काय कमाल, दारूची दुकान उघडून देव अजून उघडा नाही, कमाल. सगळं चालू झाले, फक्त शाळा देवच बंद आहे अजून. म्हणजे जिथून खडी माणसाची प्रगती होती तीच केंद्र 2 बंद ठेवले ते, आणि सगळं चालू आहे. काळजी घेणं तसं गरजेचंच आहे, पण सगळं पण ठेवा ना. मग काळजीच घ्यायची तुम्हाला तर. कशा करता बोलतोय? भक्त देहावर उदास असणाऱ्याला जर भक्त म्हणायचं असेल तर दारू पिणाऱ्याला पहिलं भक्त म्हणावं लागेल. मग सगळ्यांनी उद्यापासून उठल्या उठल्या काय करा, मंदिरात येण्याच्या ऐवजी दारुड्याचं दर्शन घेत जा. चला, दुसरं भक्त कोणाला म्हणावं लागेल? ऐका, दवाखान्यात जर काय ऑपरेशन करायचं असलं तर डॉक्टर लोक भुलीचं इंजेक्शन देतात, काहीच कळत नाही, बधीर झालेलं असतं शरीर. देहावर उदास आहे ना, अहो कापतात ते शरीर आपलं, काय करतात त्या शास्त्राने कापतात, काहीच होत नाही, मग त्याला भक्त म्हणा तुम्ही. मग उद्या काय करा, एखादा दवाखाना गाठा, ऑपरेशन चाललं असलं की डॉक्टरला म्हणायचं बोलीचं इंजेक्शन दिलं आम्हाला सांगा, दर्शन घेऊन द्या भक्त म्हणून. भक्त ऐसे जाणा जे देही उदास. अजून सांगतो तुम्हाला, झोपलेला माणूस देहावर उदास असतो. मी त्या दिवशी बोललो ना, हातरून इकडं वळकटे तिकडं, देव झोपा इकडं.
काय आठवत नाही ना झोपेमध्ये शेजारी साप येऊन जरी बसला. आम्ही बांबूरला शिबिर घेतलं होते पहिल्या वेळेस गणेशपुराण आम्ही त्यांच्या शाळेमध्ये, आणि रात्री झोपलो होतो. झोपेत माझ्या उशाला साप पाडला होता वरून असा, माहितच नाही कुणीतरी एका पोराने पाहिले, मग आम्ही पळालो. कशा करता सांगतोय आपण गाढ झोपेमध्ये असताना ज्ञानोबा सांगतात निद्रताचे शेजेशी साप तैशी उर्वशी. अहो साप जरी येऊन बसला शेजारी आणि एखादी सुंदर उर्वशी जरी उशाला येऊन बसली आणि हा गाढ झोपलाय, काय फरक असतो का? देहावर उदास असल्यामुळे त्याला कुणीही जरी आलं गेलं तरी कशाच काही गेलं देणं नसतं. कशा करता सांगतोय संत महात्मे त्या पदाला नेऊन ठेवतात, उदास करतात. म्हणजे काय असं करतात का? मग यांना भक्त म्हणता येत नाही. का म्हणता येत नाही? कारण पुढे तुकाराम महाराजांचा शब्द आहे, गेले आशापाश निवारुणी. भक्त त्याला म्हणतात जे देहावर उदासन, ज्यांचा आशापाश गेलेला असतो, दारुड्याचा आशापाश गेलेला असतो. काय उतरले की परत त्याची कामं चालू होतात. भूल दिलेल्या माणसाला सुद्धा त्याची भूल दिली, ऑपरेशन झालं, काय आराम केला की पुन्हा त्याची कामं चालू होतात. त्याची आशा असतातच ना. झोपलेला माणूस जागा झाला की त्याच्या अंतःकरणात त्या आशा आहेतच. संत महात्मे देहाच्या पलीकडे नेतात. म्हणजे कुठं नेतात? दुसऱ्या चरणामध्ये जी अवस्था सांगितली, रामकृष्ण नामी उन्मनी साधिली, संसाराच्या वर 3 अवस्थेच्या वर त्याला घेऊन जातात. ज्ञानोबा सांगतात. आणि तिथे गेल्यानंतर मग आता प्रपंचाचा कुठलाच ताप त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. प्रपंच निवाले साधू संगे. ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा येणे दश दिशा आत्माराम. ज्ञानोबा सांगतात ज्ञानदेवी, आता प्रत्येक ठिकाणी ज्ञानदेवी आलेले. ज्ञानदेवी म्हणजे ज्ञानोबरायांच्या अंतःकरणात रामकृष्ण ठसा, रामकृष्ण नामाचा ठसाच मारलेला आहे. ठसा म्हणजे शिक्का मारलेला आहे, म्हणजे त्याचा निश्चय केलेला आहे. ज्ञानदेवा पाठ नारायण नाम येणे. आणि त्याचा परिणाम काय? मग ज्ञानोबा सांगतात सतत नामस्मरण अंतःकरणात असल्यामुळे येणे दश दिशा आत्माराम. मला सगळीकडे कोण दिसतो? तो परमात्मा दिसतो. सगळीकडे परमात्मा दिसतो. म्हणजेच उन्मनी अवस्था प्राप्त आहे. आणि उन्मनी अवस्था कधी प्राप्त होते? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, अशा प्रकारची साधना केल्यानंतर प्राप्त होते. असा या अभंगाचा भाव अल्पशा माहितीप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी समर्पण करून वाणी याच ठिकाणी पूर्ण विराम. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.